पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्य राज रसिक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथेमधील 4 चरणाचा बघायला गेलं तर संतांचं महत्व सांगणारा हा अभंग आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय तो असा आहे, या ठिकाणी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांना एक उपमा देत आहेत, ती आईची उपमा आहे। आईचीच उपमा का दिली आपण नंतर पाहू, पण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। आई जशी सतत आपल्या लेकराच्या भविष्याची काळजी करत असते, तिच्या चित्तामध्ये फक्त माझ्या मुलाचं कसं होईल, याचं चांगलं कसं होईल याचीच चिंता असते। तसे संत महात्मे सुद्धा या समाजाची संतांसाठी संपूर्ण समाज हा लेकराप्रमाणे आहे आणि या समाज रूपी लेकराची सतत चिंता करत असतात की या समाजाचा विकास कसा होईल, समाज सत्मार्गाला कसा येईल, भक्ती मार्गाला कसा येईल, समाजाचं कल्याण कशाने होईल। म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती। आई ज्यावेळेस लेकरावरती प्रेम करते, आई ज्यावेळेस लेकरासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करते, त्यावेळेस आई त्या लेकराकडून कशाचीच अपेक्षा ठेवत नाहीये। आई इतकं निस्वार्थ प्रेम या जगाच्या पटीवरती दुसरं कुणाच असेल तर ते संतांचं आहे, फक्त लक्षात ठेवा। हो, म्हणून आईची कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती। जशी आई तुमच्याकडून कुठल्या फळाची अपेक्षा न ठेवता तुमची सेवा करते, तुम्हाला लहानाचं मोठं करते, त्याप्रमाणे संत महात्मे तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा न ठेवता या समाजाचं हित कशात आहे ते पाहत असतात, लक्षात ठेवा। पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे। पोठामध्ये असताना तुम्हाला काही काम करायला लागलं नाही, कुठं जायला लागलं नाही, जेवण करावं लागलं नाही, काही त्रास झाला नाही, तो सगळा त्रास आईनं सहन केला आणि पोठामध्ये असताना तुम्हाला आईनं खाऊ घातलं, पोठामध्ये गर्भामध्ये तुम्हाला वाढवलं, स्वतःचा हाड मांस रक्त झिजवून तुमचा गोळा आईनं पोठामध्ये वाढवला। पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हिस आहे, तुमचं सर्व असणाऱ्या येतना आईनं सोसल्या। त्याप्रमाणे संत महात्मे तुमच्या सर्व असणाऱ्या पापाला दुःखाला पोठामध्ये घेऊन तुमचं सर्व असणारं दुःख सहन करून या समाजाचा कल्याण करण्यासाठी तत्पर आहेत। जशी आई लेकराला पोठामध्ये सांभाळते ना, तसे संत महात्मे सुद्धा आपल्याला त्यांच्या अंतकरण रूपी पोठामध्ये घेत असतात आणि या भक्तांचा या साधकांचा सांभाळ करत असतात। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे। तुकोबराय काय म्हणतात, तुम्ही संतांवरती आपलं ओझं टाका आणि निर्धासपणे जीवन जगा, संतांच्या सहवासात जावा, संतांच्या आश्रयाला जावा, संतांच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन जगा, संत सांगतील त्या मार्गाने चला, आपला भार त्यांच्यावरती घालायला शिका। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे घालून या भार राहिलो निश्चिंती। या उक्तीप्रमाणे आपलं जीवन जगावं, आपला सर्व भार संतांना शरण जावा, त्यांच्यावरती घालावा। मग आपल्याला या जीवनामध्ये जीवन तरुण जाण्यासाठी काही कष्ट लागत नाही, सहजपणे आपल्या जीवनाचा उद्धार होऊन जातो। असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला 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 विठाला
शब्दाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हाला सांगितलाय. आता आपण या ठिकाणी काय निमित्तानं आलोत? बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे आपण इथं कशासाठी आलोय, काय निमित्तानं आलोय. पण कीर्तनकाराचं एक कर्तव्य असतं, थोडासा परिहार असतो आणि त्याच्यामुळे ते त्याला सांगावंच लागतं की आज कैलासवासी अंजनाबाई वसंतराव वाघमोडे यांचं हे प्रथम वर्षश्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांच्या निमित्तानं ही माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती श्री वसंतराव अगतराव वाघमोडे, मुलगा श्री दत्तात्रय वसंतराव वाघमोडे, सून वैशाली, नातू अथर्व विश्वजित, मुलगी रेश्मा महादेव कचरे, जावई महादेव शंकर कचरे, ते परत नातू साई अरोरी, त्यांची एक मुलगी कैलासवासी शारदा गणेश पिंजारे, पुन्हा नातू ऋषी आणि महेश, असे जवळजवळ 6 नातू, मुलगा, पती आणि एवढा मोठा परिवार ज्या आईनं सांभाळला, तिनं आपल्यावरती उपकार केले. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वर्षश्राद्ध, हे पुण्यस्मरण का करायचं असतं? हे आई आणि वडिलांचंच होत असतं, लक्षात ठेवा. का? 3 व्यक्तींच्या उपकारातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये पहिलं जर कोण असेल तर ते आई आणि वडील आहेत. आई वडिलांच्या उपकारातून तुम्ही कधीच उतराई होऊ शकत नाही. दुसरं, तुम्ही संतांच्या उपकारातून तुम्ही कधीच उतराई होऊ शकत नाही. आणि चौथी गोष्ट आहे, तुम्ही देवाच्या उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही. या जगामध्ये सगळ्यांचे उपकार फेडता येतील, हो, शेजाऱ्याचे उपकार फेडता येतील, पाहुण्या रावळ्यांचे उपकार फेडता येतील, मित्रांचे उपकार फेडता येतील, पण संत महात्म्यांचे, आईवडिलांचे आणि देवाचे उपकार आपल्याला कधीच फेडता येत नाहीत. विठ्ठल आजचा जो दिवस आहे, या दिवसाचा जर थोडासा विचार केला तर आज 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी म्हटलं की एक वातावरण असतं. शाळा कॉलेज मधली सर्व मुलं नटून शाळेमध्ये जात असतात, घोषणा देत असतात, प्रभात फेरी असते. 15 ऑगस्ट झाल्यानंतर 26 जानेवारी येते. 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि बरोबर 26 जानेवारी 1950 ला या देशाचं संविधान लागू झालं 3 वर्षानं. तो हा आजचा दिवस. म्हणून लक्षात ठेवा, मी जरी तुम्हाला सांगितलं की अभंगाच्या दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीनं आई वडिलांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, संतांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, त्याच बरोबर देवाच्या उपकारातून उतराई होता येत नाही. त्याच्यामध्ये अजून 2 गोष्टी मी माझ्या पदरने ऍड करतो. अजून 2 लोकांच्या उपकारातून आपल्याला उतराई होता येत नाही. ते म्हणजे सीमेवर असणारे सैनिक आणि दुसरे म्हणजे शेती पिकवणारे शेतकरी. या दोन्हीच्या उपकारातून कधीच उतराई होता येत नाही. त्याचं कारण आहे का? अरे डोळ्यामध्ये तेल घालून रात्रंदिवस 24 तास कडक पहारा ते सीमेवरती देत आहेत. तुम्ही सीमेवरची कधी परिस्थिती समजून घेतली नसेल, कधीतरी माहिती समजून घ्या. सियाचिनी म्हणून एक प्रदेश आहे, असा सुळकाय भारताचा. या साईडला चीन आणि या साईडला पाकिस्तान आहे आणि मध्ये संपूर्ण बर्फाचा असणारा तो डोंगर आहे. त्या डोंगरावरती 12 महिने बर्फ असतो. लक्षामध्ये ठेवा. आता तिथली थंडी किती माहितीये? किती आहे? -70°C. मायनस. डोळ्यातून अश्रू आला ना, अश्रू, त्याचा बर्फ होतो. लक्षामध्ये ठेवा. पाण्याची बाटली आली ना, त्याचा बर्फ झालेला असतो, ती फोडावी लागते, तिला उकळावं लागतं, मग प्यावं लागतं. एवढं तिथं सैनिकांना त्रास आहे. कितीतरी सैनिक त्या डोंगरावरून घसरून बर्फामध्ये अडकून मृत्युमुखी पडतात. पाठीमागच्या महिन्यामध्ये 6 सैनिक बर्फामध्ये घसरून गेले, अडकले आणि संपले. लक्षामध्ये ठेवा. ते सीमेवर थेट म्हणून इथं कार्यक्रम आहे, म्हणून 26 जानेवारी आहे, म्हणून अखंड हरिनाम सप्ते आहे, म्हणून तुम्ही आम्ही सगळे सुरक्षित आहे. लक्षामध्ये ठेवा. नाहीतर कधी सीमेवरून हल्ला होईल आणि कधी सगळीकडे युद्ध पसरेल आणि तुम्हाला मग जीवनामध्ये पळायचंही कळणार नाही. म्हणून या सैनिकांचे उपकार आहेत. आणि माझा शेतकरी बांधव आहे ना, शेतामध्ये बी पेरतोय, नफा तोट्याचा विचार करत नाही,
त्याला किती बाजार मिळेल त्याचा विचार करत नाही, पिकवत राहतो. खर्च जास्त झाला ना 10,000 तरी 5,000 मध्ये ज्वारी बाजरी विकून मोकळा होतो, परंतु या देशाला पोचतो. लक्षामध्ये ठेवा, या शेतकऱ्यांनी जर धान्य नाही पिकवला ना, काय करणार आहे? टाटा बिर्लाची लोखंड कंपनीतली खाऊन तुम्ही जगणार आहे? म्हणून सगळ्यात महत्वाचं जर फाउंडेशन काय तर शेतकरी आहे, सीमेवरचा सैनिक आहे, आणि या सगळ्यामध्ये धर्माची जागृत करणारा. लक्षात ठेवा, तुम्हा आम्हाला धर्म शिकवणारा, तुम्हाला आम्हाला ज्ञान शिकवणारा, जगाचं कल्याण करणारा एक वर्ग आहे जो आम्हाला भगवंताची भेट घालून देतो, ज्याच्यामुळे आम्ही माणूस म्हणून आम्हाला माणसाची जाणीव होते, आम्ही माणसासारखं जीवन जगतो. आमच्यातली माणुसकीपण, आमच्यातलं ज्ञान, आमच्यातली भक्ती ज्यांच्यामुळे टिकून आहे ते म्हणजे संत महात्मे. या संत महात्म्यांचे आमच्यावरती उपकार आहे. संत महात्मे आपल्याला देवाची ओळख करून देतात, आपल्या खऱ्या अस्तित्वाची ओळख करून देतात. म्हणून मी सांगितलं 5 जणांच्या या उपकारातून आपल्याला कधीही उतराई होता येत नाही. हो, काय देऊ यासी व्हावे उतराई आणि ठेविता पायी, जीव थोडा ठेविता पायी, जीव थोडा ठेविता पायी, जीव थोडा ठेविता पायी. हे काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविला पायी. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा. जीव थोडा, जीव थोडा. काय देऊ यासी व्हावे उतराई. काय देऊन तुम्ही याच्यातून उतराई होणार आहे? काय दिल्यानंतर तुम्ही यांच्या उपकारातून उतराई होणार आहे? जीव जरी दिला तरी तो थोडा आहे, तो बरा आहे म्हणतात. हो, जीव जरी दिला तरी. पण नाही, आम्हाला आज देशभक्ती राहिली नाही, आज आम्हाला मातृभक्ती राहिली नाही, आम्हाला आमच्या देशाविषयी प्रेमच नाही राहिलेलं. आम्हाला फक्त आमचा स्वार्थ, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, बस. आम्ही कसे श्रीमंत हो, आमचं कल्याण कशाने होईल, आमच्या कुटुंबाचं कल्याण होईल, देशाचं वाटोळं झालं तरी चालेल. जेवढा देश इंग्रजांनी लुटला नाही त्याच्यापेक्षा जास्त देश आजच्या या असणाऱ्या आपल्या देशातल्या पुढारी रूपी इंग्रजांनी लुटलाय. हो, ज्यावेळेस राजीव गांधी होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस 1 रुपया विकासासाठी येतो ना तर 85% भ्रष्टाचार होतो, 15 पैशाचा फक्त विकास होतो. म्हणजे फक्त 15% विकास आणि 85% हे सगळे पैसे या पुढाऱ्यांच्या खिशात. कुठे गेली राष्ट्रभक्ती, कुठे गेली ती देशभक्ती? हे आज 26 जानेवारी म्हणून थोडस याच्यावरती बोललो, लक्षामध्ये ठेवा. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते, नीटला ऐका. आणि पंतप्रधान असताना त्यांना महिन्याला पगार होता 55 रुपये. बरं का, किती? 55 रुपये पगार होता. आणि सरकारी गाडी फिरायला होती, सरकारी गाडीतून फिरत होते. एक दिवस पत्नी सोबत ते चालले होते कुठेतरी. पत्नी काय म्हटली ऐका, अहो म्हणल्या काही दिवसानं आपलं 5 वर्ष असतं हे पद, किती दिवस असतं पद, गेल्यानंतर आपल्याला परत गाडी कुठे फिराय, आपण स्वतःची गाडी घेऊ आणि आपल्याला गाडी वापरता येईल चांगल्या पद्धतीनं. सरकारी गाडी काय सरकारी कामापुरतीच वापरता येते, आपल्याला खाजगीमध्ये वापरता येत नाही. अगं पण आपल्याकडे एवढे पैसे कुठे आहेत? काय देशभक्त होते, काय पंतप्रधान होते. ऐका म्हणले आपल्याकडे एवढे पैसे कुठे आहेत? ते म्हणले आहेत ना माझ्याकडे पैसे. म्हणले तुझ्याकडे कसं काय पैसे? म्हणले तुम्ही जो 55 रुपये येणारा पगार महिन्याला माझ्या हातामध्ये देता ना, तर 50 रुपयामध्येच आपला घर खर्च भागत होता. मी प्रत्येक महिन्याला 5-5 रुपये शिल्लक ठेवलेत आणि भरपूर पैसे साचले, त्याच्यात गाडी येऊ शकते. लाल बहादूर शास्त्रींनी एक पत्र हातामध्ये घेतलं, ते पत्र लिहायला घेतलं आणि पत्र लिहिलं. त्या पत्र लिहिलं राष्ट्रपतीला आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, मला जो 55 रुपये पगार मिळतो एवढ्या पगाराची मला गरज नाही. माझा घर खर्च फक्त 50 रुपयामध्ये भागतो. 5 रुपये माझा पगार कमी करण्यात यावा.
याला म्हणतात राष्ट्रभक्ती, याला म्हणतात देशभक्ती. लक्षामध्ये ठेवा. आणि आज आपल्याला लाखोनी पगार आहे आमदार खासदारांना, तरी यांचं भागत नाहीये. तरी रस्ता पुढे करस्तोर मागणं उचकटत जातो. लक्षामध्ये ठेवा. कुठं खावं, किती खावं, रे घेऊन जाणार आहे काय, माणसाचा जन्म आहे काय, या गोष्टीचा तरी विचार करावा ना. अशा पद्धतीने अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार करून पापाचा पैसा ज्याच्या घरामध्ये येतो ना, त्यांनी कान उघडे ठेवून ऐका. त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, आरोग्य कधीच नांदत नाहीये. त्या घरामध्ये त्या पैशाच्या पाठीमाग, पापाने कमवलेल्या पैशाच्या पाठीमाग काय येतं माहितीये? त्याच्या पाठीमाग पाप येतं, त्याच्या पाठीमाग दुःख येतं, त्याच्या पाठीमाग रोग येतात, आणि त्याच्यामध्ये दारिद्र्य येतं, आणि त्याच्या घरामध्ये कधीच सुख शांती राहत नाही. दिसतो बंगला, दिसती गाडी, दिसतात चकाचक कपडे, पण एकदा का तोंड वाकडी झाली ना, मरेपर्यंत नीट होत नाही. सत्ता बेचिराग होऊन जाते. लक्षात ठेवा. एवढा सोपं नाहीये. तुमची सवय फक्त दिसण्यावरती आहे. माणूस दिसतो कसा, स्त्री दिसते कशी, अरे वागते कशी, याला महत्व आहे. तिचं चारित्र्य काय, याला महत्व आहे. आपल्या जीवनामध्ये चारित्र्य कमवा. जे चारित्र्य या लाल बहादूर शास्त्रींकडे होतं, जे चारित्र्य माझ्या भगतसिंग, राजगुरु सुखदेव यांच्याकडे होतं. लक्षात ठेवा. याच्यावरतीच बोला गेलो ना, देशावरती आणि भ्रष्टाचारावरती मी 2 तासाचं व्याख्यान करू शकतो, कारण मी कीर्तनकार कमी आहे, पण व्याख्यानकार जास्त आहे. राजकारण असू द्या, शिवाजी महाराज असू द्या, संभाजी महाराज असू द्या, राजमाता अहिल्यादेवी असू द्या, व्यसनमुक्ती असू द्या, अशा अनेक विषयांवरती माझी व्याख्यानं झालेली आहेत. लक्षामध्ये ठेवा. म्हणून या सगळ्या गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केला. नुसता अभ्यास नाही केला तर तो जीवनामध्ये, आचरणामध्ये आणला. म्हणून एवढा आम्ही अंतकरणापासून बोलतो. कारण आमचे गुरुवर्य कोण आहेत? बंडा तात्या कराडकर, ज्यांनी आम्हाला शिकवलं स्वाभिमानाचं जीवन काय असतं, स्वातंत्र्य जीवन काय असतं, स्वावलंबन काय असतं, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं काय असतं. आजकाल आम्ही लाचार झालेली माणसं, इलेक्शन आलं की पुढारीच्या पाठीमागं पळायचं. तरुणांनी एका मटणाच्या तुकड्या पाय, चपट्या बाटली पाय लाचार होऊन 15 दिवस पुढारीच्या पाठीमागं पळायचं. अरे हे काय तुझं जीवन आहे, हे काय तुझा स्वाभिमान आहे? अरे वाच कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. 700 वर्षांची मोगलांची सत्ता एकट्या पठ्ठ्यानं उभा राहिला, आणि अवघ्या 35 वर्षामध्ये बेचिराग करून टाकले. नाही तर हिंदूंचं स्वराज्य निर्माण केलं. 23 वर्षाचा भगतसिंग स्वतःच्या लग्नाचा विचार केला नाही, स्वतःच्या भवितव्याचा विचार केला नाही, सुखाचा विचार केला नाही, घराचा, कुटुंबाचा विचार केला नाही. पहिला विचार केला या भारत मातेचा. जोपर्यंत या भारत मातेला या इंग्रजाच्या गुलामातून मुक्त करणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही. आणि 23 वर्ष 5 महिने आणि 6 दिवसाचा हा भगतसिंग या देशासाठी हसत हसत फासावरती गेला. हसत हसत दिल दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. तू मेरा धर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. ये वतन है वो मेरे, तुझसे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए. कधी आठवलं, कधी वाटलं तुम्हाला या देशासाठी आपण जीव देऊ? अरे मरण आला तरी घाबरत,
ऐका, त्या सियाचिनी जो प्रदेश आहे ना, तिथे एक भारतीय सैनिक, त्याचं नाव आहे बाबा हरभजन सिंग. तो क्रिकेट मधला नाही बरं का, तो सीमेवरचा सैनिक आहे. ही गोष्ट आहे 1968 सालची. तो त्या ठिकाणी घोड्यावरून काही सामान असं वरती सैनिकांना पोचवायचा, त्या डोंगरावरती काम करायचं. एक दिवशी घसरला, पडला, बर्फामध्ये गेला, अडकला आणि तिथंच संपला. एवढा उंच डोंगर आहे, खाली दर्या एवढ्या, कुठं घसरला कुठं पडला सापडनाच, कुणालाच सापडना. सगळ्यांनी शोध घेतला. शेवटी 2 दिवसाने एका सैनिकांच्या तो स्वप्नात गेला आणि स्वप्नात जाऊन सांगितलं की मी अमक्या अमक्या ठिकाणी अशा ठिकाणी दरीमध्ये पडलोय. मग त्या पॉइंट वरती सैनिकांनी जाऊन बघितलं तर खरंच तो तिथं पडला होता, मृत्यूअवस्थेमध्ये होता. त्याचा देह वरती काढला, तो काय त्याच्या घरापर्यंत पोहोचवला. ते सगळं काय व्हायचं ते झालं, पण लक्षामध्ये ठेवा, तो अनेक वेळा पुन्हा देशभक्ती काय असते, अरे देशाची सेवा करताना मरण आले, यांची शेवटची वासना काय असते, वृत्ती काय असते, शेवटपर्यंत अरे जीव गेलाय, देह गेलाय, तरी त्याचा तो तिथं भटकणारा आत्मा या देशासाठी काम करतोय, सैनिकांच्या सपनामध्ये जातोय आणि सांगतोय, ये मेरे वतन के लोगों, जरा याद में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोग, जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए जो उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. त्यांनी सपनात जाऊन सांगितलं की या ठिकाणी त्या सीमेवरती माझी समाधी बांधा. अरे सपनात आल्या म्हणून सैनिकांनी त्याची तिथं समाधी बांधली, लक्षामध्ये ठेवा. समाधी बांधल्यानंतर ऐका, इकडं चीनचा प्रदेश आहे, इकडं पाकिस्तानचा प्रदेश आहे. चीनच्या असणाऱ्या तिथल्या कमांडरनं तक्रार केली काय की तुमचा कुणीतरी एक सैनिक रात्रीच्या वेळेस आमच्याकडे घोड्यावर बसून येतोय, आमची देखरेख करतोय आणि पळून जातोय. भारतीय कमांडरनं सगळ्या सैन्यांना बोलवलं, कोण जातंय रात्रीचं विनापरवाना त्यांच्या भागामध्ये. म्हणले आम्ही कुणीच जात नाही. मग ठीक आहे म्हणले, गस्त ठेवा, आपल्यातला कोण जातोय. रात्रीची 24 तास डोळ्यात तेल घालून गस्त ठेवली, कुणीही दिसलं नाही. दिसले फक्त घोड्याच्या पावलाच्या खुणा. आणि त्यावेळेस कळलं की आपल्यातला गेलेला बाबा हरभजन सिंग हाच अजून आत्मरूपाने या देशाची सेवा करतोय. अरे जीव गेलाय, प्राण गेलाय, तरी आत्मा या देशाच्या सेवेसाठी तळमळतोय. आणि तुम्ही आम्ही जिवंत असून या देशासाठी आपण काहीच करू शकत नाही. या देशाविषयी आम्हाला प्रेम नाही. अरे काही लोकांना तर भारत माता की जय म्हणायला लाज वाटते. ते म्हणतात आम्ही या भारत मातेला माता म्हणणार नाही. ही भारत माता आमची माता नाही, आम्हाला जन्म दिलेली आमची माता आहे. आम्ही ते पाकिस्तान जिंदाबाद म्हणतील पण भारत माता की जय म्हणत नाहीत का? का? अरे म्हणतात देश कुठं माता असती काय? अरे त्यांनी ऐका, त्यांना माझं सांगणं, जर भारत माता तुम्हाला माता वाटत नाही, अरे तुम्ही ज्या मातीच्या पोटातून जन्म घेतला ती तुमची माता आहे. अरे मेल्यावरती तुला ज्या मातीच्या पोटात घाललं जातं ती सुद्धा तुझी माताच आहे.
अरे तुला जिथं जाळलं जातं तिथं तुझी माती होते, ती माती तुझ्या मातीला पोटात घेते ना, ही भारताची माती आहे. तू याच मातीत तयार झाला आणि याच मातेच्या पोटामध्ये जातो आणि याच मातेविषयी तुला जय म्हणायची लाज वाटते, तुला वंदे मातरम म्हणायची लाज वाटते, या देशाला वंदन करताना तुला लाज वाटते. आणि आम्हाला या भारत मातेविषयी प्रेम राहत नाही. तो जो बाबा भजन सिंग होता ना, ऐका, मेला तरी देशाची सेवा करतोय सीमेवरची. एवढ्याच नाही, लक्षात ठेवा, पुन्हा तिथल्या कमांडरला सुद्धा सगळ्या अनुभवाला ज्यावेळेस मीटिंग बसायची त्याच्यासाठी एक खुर्ची स्पेशल मोकळी ठेवायची, तो बसलाय अशी त्यांची भावना असायची. एवढंच नाही, त्याला पगार पुन्हा चालू केला. त्याचा पगार पुन्हा चालू केला. एवढंच नाही, ऐका, त्याला वर्षातून 2 महिन्याची सुट्टी असायची, त्याला परत 2 महिन्याची सुट्टी दिली. तो दुटीवर असतो, दुटीवर जेव्हा जातो ना त्यावेळेस त्याची ते मंदिर बंद केलं जायचं. का? आता बाबा दुटीवर गेलेत म्हणायचे. 2 महिन्याची सुट्टी त्याला कशी द्यायची? 2 सैनिक यायचे, जिथं त्याची समाधी होती ना तिथं त्याचे बूट असायचे, तिथं त्याची कपडे ठेवलेली असायची पूजेसाठी. आणि त्या सैनिकांना आश्चर्य वाटायचं की अरे नवे कोरे ठेवलेले बूट आणि या बुटाला माती कशी लागते. जिथं त्याची झोपायची कपडे ठेवले ती चुरगळली कशी जात आहेत, विस्कटली कशी जात आहेत. बाबा येत आहेत, त्यांचा आत्मा येतोय, देशाचं रक्षण करतोय. मेला तरी हा सैनिक या देशाचं रक्षण करतोय. मग त्याला 2 महिन्याची सुट्टी दिली जायची. सुट्टी म्हणजे त्याची बूट, त्याचे ड्रेस, त्याचे कपडे एका बॅगीमध्ये भरायचे, 2 सैनिक येऊन त्याच्या घरी आणून द्यायची. 2 महिने ती कपडे त्याच्या घरी राहायची आणि पुन्हा 2 महिन्याने जाऊन ती सैनिक त्याची सुट्टी संपली की ते घेऊन यायची. पण काही नास्तिक लोकांनी केस टाकली कोर्टामध्ये, ही अंधश्रद्धा आहे, असं कुठं असतं का? मेलेल्या माणसाला कुठं पगार चालू असतो का? मेलेला माणूस कुठं देश सेवा करतो का? रिटायर झाला आणि रिटायर झाला, आता मेलेला माणूस तर रिटायर केला, त्याचा रिटायरमेंटचा मोठा कार्यक्रम केला, लक्षामध्ये ठेवा, आणि त्याला कायमची पेन्शन चालू ठेवली. हो, अरे एवढे मोठे असणारे आमचे हे सैनिक, आमचे हे वीर, त्यांना आम्ही विसरतो. ज्या देशामध्ये, ज्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो, ज्या मातीनं छत्रपती शिवाजी महाराज दिले, धर्मवीर संभाजी महाराज दिले, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, लाल बहादूर शास्त्री असे महान रत्न दिले, ज्या मातीने तुकोबराय, ज्ञानोबराय, नामदेवराय, चोकोबराय, गोरोबा काका अशी संतांची मांदियाळी दिली. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और न्याय की, जहाँ सत्य अहिंसा और न्याय की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. 26 जानेवारी साजरी झाली. आता आपण अभंगाकडे, या अभंगाच्या चिंतनाकडे येऊ. आई काय असते? आईचं लेकरावरती किती प्रेम असतं, लेकराचं आईवरती किती प्रेम असतं, आणि या प्रेमाचा संबंध भगवंताची कसा आहे ऐका. कुणाकडेही द्या, ते राहू शकत नाही. तिची आई कशी असू द्या दिसायला, की तिच्या आईपेक्षा किती सुंदर परी जरी आली तरी ती लेकरू तिच्या आईशिवाय दुसरं कुणाकड जात नाही. तसं बाबांनो, तुम्ही आम्ही त्या भगवंताची लेकरं आहोत. तुम्ही आम्ही या संसार रूपी असणाऱ्या खेळामध्ये खेळत आहोत. पण ऐका ना, खेळता खेळता हे जर लेकरू रडायला लागलं ना, म्हणतं माझी आई कुठं आहे, माझी आई कुठं आहे. मग त्याला खेळणं फिक्कं वाटतं, त्याला आईस्क्रीम फिक्कं वाटतं, त्याला कुरकुरं नको असतं, त्याला काही नको असतं. माझी आई कुठं आहे, माझी आई कुठं आहे, माझी आई मला द्या, आई द्या. आणि जोपर्यंत एखादं लेकरू यात्रेमध्ये चुकावं 5-6 वर्षाचं, आणि त्यानं बघावं इकडे आई नाही, बाप नाही, कुणी नाही, ओळखीचं नाही, सगळी जत्रा, आणि मोठ्यानं रडायला सुरुवात करावं. आणि माणसानं म्हणावं काय झालं बाळा, काय चुकला. मग त्यानं सांग माझी आई नाही, माझा बाबा नाही, चुकलाय. मग त्यांनी त्याला काकाला घ्यावं, त्याला घ्यावं, रे तुला हे फुगा घे, ते नको म्हणतं, त्याला काय दे, नको म्हणतं, मला माझी आई द्या, मला माझी आई द्या. आणि ते रडत असतं. कितीतरी सुंदर स्त्रिया येतात, त्याला घेतात, पण ते रडायचं थांबतच नाही. हो, रडायचं थांबतच नाही. का? त्याला त्याची आई पाहिजे, आई पाहिजे, बरं का. तसं ऐका रे, तुम्ही आम्ही भगवंताची लेकरं आहेत.
तुम्ही आम्ही सुद्धा खेळतोय. पण या खेळामध्ये आपण आपल्या भगवंत रूपी आईला विसरून गेलोय रे. त्या लेकराला जशी त्याच्या आईची आठवण होते ना, तशी तुम्हाला तुमच्या भगवंत रूपी आईची आठवण एकदा तरी व्हावी रे. त्याला जसं हा सांगते खेळणं ते खाणं सगळं नश्वर वाटतं, कशात मन लागत नाही, त्याला फक्त आईच पाहिजे असते ना, तसं तुम्हाला एकदा तरी आयुष्यात वाटावा, मला जन्म देणारा माझी भगवंत रूपी आई आहे ना, त्या आईची मला एकदा तरी भेट व्हावी, नको मला दुसरं काहीच त्या भगवंताशिवाय, असं एकदा तरी आयुष्यामध्ये वाटावं रे. हो, जशी त्या लेकराची नाईची पुन्हा भेट होती. कोणीतरी तिकडे माईक वरती पुकारत, इथे 3-3.5 वर्षाचा लहान मुलगा सापडलेला आहे. आणि मग त्याची आई ऐकते, हा माझं लेकरू तर नाही ना. त्याच्या अंगावरती हाफ निळ्या कलरची पॅन्ट आहे, लाल रेगाळ्या शर्ट आहे, आणि आई म्हणते माझाच मुलगा आहे, माझाच मुलगा आहे, आणि धावत धावत पळत जाते, कडकडून मिठी मारते रे. हो, तसं कधीतरी तुम्हाला वाटायला पाहिजे. माझ्या भगवंताचं गुण ऐकलं पाहिजे, माझ्या भगवंताचं वर्णन ऐकलं पाहिजे, आणि हा भगवान परमात्मा मला कुठं भेटेल तिकडे धावत गेलं पाहिजे, त्याला कडकडून मिठी मारली पाहिजे. आणि जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याला आपण प्राप्त करत नाही ना, तोपर्यंत या जीवनामध्ये बाकीचं काही कर, त्याला कशालाहीच किंमत नाही. विठ्ठल 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 नासती माता सम शरीर पोषणम, नासती माता शम शरीर पोषणम, नासती भार्या शम शरीर तोषणम तोषणम, नासती विद्या सम शरीर भूषणम, नासती विद्या सम शरीर भूषणम, नासती चिंता शम शरीर तोषणम शोषणम. ऐका याचा अर्थ काय? नासती माता शम शरीर पोषणम, आई सारखं या शरीराचं पोषण करणारी, तुमची काळजी घेणारी या जगात कुणीच नाही. अरे लहान होतास, जन्माला आलास, तुला आईनं अंगावरचं दूध पाजलंस, तुला लहानाचं मोठंच केलंस, तू किती वेळा तरी संडास केली, घाण केली, आजारी पडला, सगळी काळजी आईनं वाहिलीस, आईनं कधी तुझी किळस केली नाहीस. आणि आता आई जर म्हातारी झाली असेल, आई जर थकली असेल, आईला जर उठता येत नसल, तर त्या आईनं केलेल्या उपकारातून आता तुला उतराई व्हायची संधी आहे. तू आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आईनं तुझी लहानपणी घाण काढली ना, आता तू एकदा तरी आईची घाण काढली पाहिजे. आईनं कधी तुझी घाण काढताना कधी किळस केली नाही, तुला सुद्धा आईची कधी किळस आली नाही पाहिजे. आई वडिलांच्या सेवेनं भगवंताची प्राप्ती होते. होते, लक्षात ठेवा, होते. पुंडलिके काय केले? तू का म्हणे माई बापे अवघी देवाची स्वरूप. आपलं वेद शास्त्र सांगतं, वेद शास्त्र पहिल्यांदा देव मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव. आई वडिलांना देव मानायला शिकवलं का? या पुंडलिकानं आधी आई वडिलांचा छेड केलं. काशीला गेला, काशीला गेला, आणि त्याला कळलं की इथं एक कुकुटमुनीचा आश्रम आहे, या आश्रमामध्ये गेल्यानंतर खूप ज्ञान मिळतं आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो, आपलं कल्याण होतं, भगवंताची प्राप्ती होते. म्हणून त्या आश्रमामध्ये गेला. आत जाण्याच्या अगोदर त्यानं बघितलं काय, त्या आश्रमामध्ये 3 स्त्रिया आलेल्या आहेत. काळ्या कुट्ट झालेल्या 3 स्त्रिया आतमध्ये गेल्या. थोड्या वेळाने दर्शन घेऊन बाहेर आल्या. आत जाताना काळ्या कुट्ट असणाऱ्या स्त्रिया बाहेर येताना सुंदर रूप धारण करून आल्या होत्या. त्याने गेला, त्यांचं पाय धरलं, म्हणलं आत जाताना तर तुम्ही एवढे घाण झाला होता, मलिन झाला होता, आणि आता बाहेर येताना एवढ्या स्वच्छ, एवढ्या सुंदर कशा? अरे त्यांनी सांगितलं आम्ही स्त्रिया नाहीत, आम्ही गंगा, जमुना, सरस्वती 3 नद्या आहे. आमच्यामध्ये तुझ्यासारखी पापी आई बापांचा छळ करणारी येतात, आणि आता ते पाप आमच्यामध्ये साठतं, आणि या पापाचा नाश करण्यासाठी पुन्हा आम्हाला संतांच्या चरणावरती जावं लागतं, आणि तिथं आम्ही पवित्र होत असतो. गेला आश्रमामध्ये गेले, संतांचं पाय धरलं, संतांना शरण गेला. कुकुट मुनी म्हणले कुठून आलास बाळा? मी पंढरपूरवरून आलो. पंढरपूरला? बर ठीक आहे. पांडुरंग परमात्म्याच्या सानिध्यामध्ये. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचं मंदिर नव्हतं. ऐका, पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये नव्हता, देवाचं मंदिर नव्हतं, देव विटेवरती उभा नव्हता, तवाची ही गोष्ट आहे. म्हणते पंढरपूरवरून आला, ठीक आहे, तुला आई वडील आहेत? म्हणलं आई वडील आहेत.
माय बाबावगी काशी आणि तेने न जावे तीर्थासी. ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्याला कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही. त्याची सगळी तीर्थ त्याच्या आई वडिलांच्या चरणावरती आहे. नीट ऐका. अरे म्हणले तू कशाला तीर्थाला बोंबलत फिरतोयस? खरं तीर्थ तर तुझ्या घरी आहे. आणि आई बापांचा जर असा छळ करून तू जर तीर्थयात्रा करत असेल तर तुला पाप लागेल, पुण्य लागणार नाही. जर तुझं कल्याण करून घ्यायचं असेल तर तू आई वडिलांची सेवा कर. ते म्हणले मी तेच केलं. कुकुटमणी म्हणले मी एकदा एक कथा ऐकली आणि माझ्यामध्ये परिवर्तन झालं. मी तुझ्यासारखाच होतो. काय कथा ऐकली? म्हणले शंकर आणि पार्वती असे बसले होते. त्यांचे दोन पुत्र कार्तिक आणि गणेश यांचा वाद सुरू झाला. कार्तिक म्हणायचा मी मोठा, गणेश म्हणायचा मी मोठा. दोघांचा वाद सुरू झाला आणि दोघं आई वडिलांकडे आले. सांगा म्हणले आमच्यामध्ये दोघांमध्ये मोठा कोण आहे? आता हे शंकर पार्वती म्हणजे भगवंत. त्यांनी सांगितलं सांगते, जो या पृथ्वीला सगळ्यात अगोदर प्रदक्षिणा करून येईल ना तो सगळ्यात मोठा. शंकर आणि पार्वतीने सांगितलं की ज्यानं या पृथ्वीला एक प्रदक्षिणा करायची तो सगळ्यात मोठा. कार्तिकीनं लगेच आपलं वाहन काढलं. कुठलं वाहन? कार्तिकीचं वाहन मोर. मोर. मोर हा मोर. आणि मोरावरती बसला आणि प्रदक्षिणा सुरू केली. गणपती शांत बसले, विचार करू लागले. उंदीर कधी उड्या हाणणार? उंदीर कवा प्रदक्षिणा करणार? म्हणून उंदरावर चुळबुळ करू नका. आपण किती उड्या हाणल्या तरी तिथंच आहे. आपण मसनवाट्याच्या पुढे जात नाही, लक्षात ठेवा. हो, आपला सगळ्यांचा प्रवास जो चाललाय, कोणाला वाटतं मी ज्ञानवान होत चाललो, कोणाला वाटतं मी धनवान होत चाललोय. काय नाही, हळूहळू मसनवाट्याकडे चाललाय, दुसरं कुठं नाही चाललं. तुझ्या आणि मसनवाट्यातलं अंतर कमी होत चाललंय, त्यामुळे लय चुळबुळ करू नका, लक्षामध्ये ठेवा. तर काय चाललं होतं? कार्तिक स्वामी गणपती बाप्पा आता विचार करतोय काय करायचं. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. तिला बुद्धीची देवता म्हणतात. तिच्यासारखं हुशार, तिच्यासारखं चाणक्य, त्याच्यासारखं सूक्ष्म विचार करणारा कोणी नाही. सूक्ष्म विचार केला गणपतीने, त्याला आठवलं. त्याला शास्त्रातलं आठवलं काय? आई बापांना जर 7 प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांना 1 नमस्कार केला तर पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. कोणाला? पृथ्वीला. पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. आई बापाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आणि 1 नमस्कार करायचा. गेला शंकर आणि पार्वतीला एका आसनावरती बसवलं, 7 प्रदक्षिणा घातल्या आणि नमस्कार केला. हो, कार्तिकी आला आणि विचारलं कोण मोठा? त्यांनी सांगितलं गणेश मोठा. लक्षात ठेवा, तेव्हापासून गणपतीचा मान मोठा आहे. गणपती असाच मोठा झाला नाही, गणपती असाच पूजनीय झाला नाही. ज्यानं आई वडिलांमध्ये देव बघितला म्हणून गणपती मोठा आहे. लक्षात ठेवा. गणपती असाच नाही मोठा झाला. त्याला कळलं आई वडिलांमध्ये देव आहे, आई वडिलांची पूजा केली. म्हणून प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला ओम गणेशाय नमः, ओम नमोजी आद्या. प्रत्येक कार्यक्रमाला ओ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा. प्रत्येक ठिकाणी गणेशाचं नामस्मरण पहिल्यांदा सुरुवात केल्याशिवाय कुठली पूजा होत नाही आणि कुठल्या ग्रंथाचं लेखन होत नाही. लक्षात ठेवा. हो, रामदास स्वामीने आरती लिहिली. कोणती? सुख करता दुःख हरता वार्था विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. ही रामदास स्वामीने आरती लिहिली. आरती लिहिली कवा? ज्यावेळेस अफजल खान या स्वराज्यावरती चालून आला होता, त्यावेळेस गणपतीला विनंती करण्यासाठी त्यांनी आरती लिहिली. तूच सुख करताय, तूच दुःख हरताय. ही वार्ता विघ्नाची आलेली आहे, ही मोठी बातमी आलेली आहे, हे संकट आलेलं आहे आणि हे निवारण करण्याचं सामर्थ्य तू माझ्या राजाला दे. हो, त्यावेळेस ती आरती दिलेली आहे आणि त्यावेळेस सुद्धा गणपती धावून आला. लक्षामध्ये ठेवा, गणपतीचे फार फार मोठे चमत्कार आहेत. तुम्हाला सांगेन, इंडोनेशिया म्हणून एक देश आहे आणि इंडोनेशियाची अर्थव्यवस्था इतकी कोलमडली की तुम्हाला सांगतो फार तळालाच गेली. आता काय करावं? हतबल झाले आणि त्यांनी शेवटी गणपतीवरती विश्वास ठेवला. अरे म्हणले या गणपतीला सगळीकडे पुजतात, एकदा आपण याच्यावर विश्वास ठेवू. आणि त्यांनी त्यांच्या नोटावरती इंडोनेशिया मुस्लिम राष्ट्र, पहिलं पूर्ण हिंदू होतं. आता तिथं हिंदू असतील 2-3%, जास्त नाही. 97% मुस्लिम राष्ट्र आहे. पण त्या पूर्वी हिंदू होते म्हणून तिथं हिंदी संस्कृती जपली जाते. म्हणून तिथं अजून सुद्धा रामायण महाभारताच्या कथा होतात, अजून सुद्धा गणपतीची पूजा होते. कारण ते पूर्ण पहिलं हिंदू होतं. पण तिथं मुस्लिमांनी हळूहळू त्या पूर्ण राष्ट्राला मुस्लिम राष्ट्र. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या नोटावरती गणपती छापला आणि अर्थव्यवस्था अशी उचलली की पूर्ण सगळं काही त्यांचं ठीकठाक झालं. दुसरा एक देश आहे,
आता मला त्या देशाचं नाव आठवण आहे. त्या देशामध्ये असे भूकंप होतात आणि तिथं असं एक ज्वालामुखीचा उद्रेक आहे, असं एक केंद्र आहे. त्या केंद्रापाशी त्यांनी गणपतीची एक मूर्ती बसवली आहे. आणि ती गणपतीची मूर्ती ऐका, ती लोक श्रद्धेने त्याची पूजा करतात. आणि ते काय म्हणतात, या गणपतीच्या मूर्तीमुळं आजपर्यंत इथं उद्रेक झाला नाही मोठा. आणि जोपर्यंत इथं गणपती आहे तोपर्यंत उद्रेक होऊ शकत नाही. अरे तुम्हाला लोकांना सांगितलं जातं, कुणीतरी एक नास्तिक माणूस येतो आणि सांगतो गणपती काय खराय का, त्याला काय सोंड कुठं जनावराची माणसाला असते का, आणि तो असं आहे. अरे पण तो बुद्धीचं प्रतीक आहे. भगवान परमात्मा विविध रूप घेऊ शकतो. भगवान परमात्म्याला काहीच अशक्य नसतं. तुम्ही देव आणि देवाची शक्तीचा अनुभवच करत नाही, त्याच्याशी कधी एकरूपच होत नाही. त्यामुळे तुमचा अशा गोष्टीवरती विश्वास, बाहेरला देश मुस्लिम राष्ट्र या गोष्टीवरती विश्वास ठेवतात. आम्ही मात्र नास्तिक होतो. आम्ही इथं गेलो कुठून, आई वडिलांच्या सेवेपासून गेलो, पुन्हा तिथं या गेलो, लांबत गेलो. लक्षामध्ये ठेवा, ऐका, आई वडिलांच्या सेवेनं भगवंताची प्राप्ती होते. त्या पुंडलिकाचं खाडकन डोळं उघडलं, ही कथा ऐकली त्यानं. कशाला फिरायचं, पुन्हा पंढरपूरला आला आणि आई वडिलांची सेवा केली सुरू. आणि आई वडिलांच्या सेवा एवढी केली त्यांनी देवाला नव्हतं बोलवलं. मुखामध्ये नाम आणि आई वडिलांची सेवा. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा स्वतः तिथं आला आणि पुंडलिकाला विचारतो, काय काय करू तुझी सेवा. तो म्हणतो, काय नका करू, माझ्या आई वडिलांची मी सेवा करतो, मला उगाच त्रास देऊ नको, त्यांचा त्रास होईल. विटी भिरकवली माग आणि तिथं उभा केला. अजून देव तिथं उभा आहे. या आई वडिलांच्या सेवेमुळे देव तिथं उभा आहे रे. लक्षामध्ये ठेवा, पण आम्हाला कळलं नाही. लक्षामध्ये ठेवा. पण गंमत अशी आहे, ऐका ना, आई लेकुराचं हित पाहते, पण ही आपली जी आहे या शरीराला जन्म देते, या शरीराला लहानाचं मोठं करते, या शरीराचा विचार करते. माझ्या लेकरासाठी घर असावं, माझ्या लेकरासाठी बंगला असावा, माझी नोकरी असावी, पैसा असावा, शेती असावी. मी एक कथा बघितली आणि तुम्ही सगळ्यांनी ती कथा बघितलेली. ऐका ना, ही कथा आहे 2013 सालची. ही कथा आहे बारामतीची. बारामती म्हणलं की लगेच नुसत्या करामतीच तुम्हाला आठवतात, पण बारामतीमध्ये चांगलं सुद्धा काहीतरी घडतं. ऐका, अरे काय कथा जरा मनापासून ऐकत जा, मनापासून वाचत जा. नुसत्या वरवरनं डोळ्या खालून फेकून देत जाऊ ना. त्यातून घेण्यासारखं काय आहे, त्यातून मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना, या देशाला काय प्रेरणा मिळू शकते. आणि ती कथा आहे एका महिलेचं वय आहे 63 वर्ष. 63 वर्षाची महिला तिथे एका भाड्याच्या खोलीमध्ये राहते. आणि खोलीमध्ये राहत असताना नवरा आजारी पडतोय, त्याला अटॅकचा त्रास होतोय, दवाखान्यामध्ये घेऊन जाते. अरे आता तेवढा पैसा खर्च केला, 50-50 हजार गेले उपचार, पैसे संपले. डॉक्टरने सांगितलं शेवटची एक तपासणी करावी लागेल आणि त्याचा खर्च आहे 5,000 रुपये. मोलमजुरी करणाराला 2013ला 5,000 रुपये कोण देणार. रोज करायचं तेव्हा संध्याकाळी चूल पेटायची अशी परिस्थिती. मुलगा होता, त्यालाही काम नव्हतं, करावं काय. बाई डोळ्यात मध्ये अश्रू आणून होती, बसली होती. काही पोराशी खेळत होती, त्यांची चर्चा चालली होती. अरे उद्या बारामतीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा भरणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळी भाग घेऊ शकतात. हे आजीचं कान तिकडे गेलं. बाळा मी भाग घेऊ शकते. हो आजी तुम्ही बी घेऊ शकता, वयाचं बंधन नाही, कुणीही भाग घेऊ शकतं. आणि म्हणले बक्षीस काय रे, म्हणली 5,000. त्या बाईच्या आतमध्ये असा प्रकाश पडला, आनंद झाला. या स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यायचा, 5,000चं बक्षीस मिळवायचं, आपल्या नवऱ्यावरती उपचार करायचं. अरे लेकराचे हित, ही आई फक्त लेकराचं हित नाही, प्रत्येक कुटुंबाचं हित बघते, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं हित बघते. तिचं नाव आई आहे. जिनं बाळांपणामध्ये मरण यातनाच्या कळा सोसल्या, तिला कळवळा येतो, ती आई आहे. कळवळा कोणाला येत नाहीये. ती लेकरा एवढंच प्रेम आपल्या पतीवरती सुद्धा करत असते. लक्षामध्ये ठेवा. अरे ती क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते. तिच्यामधलं हे मातृत्व. आणि ती तयारी करते, आपल्याला जायचंय. अहो दुसऱ्या दिवशी गेली, डोक्यावरती पदर, नऊवारी साडी, सगळी नटून थटून आलेली, टी शर्ट मधली पोरं, पोरी, महिला, पायामध्ये बूट आणि सगळी, आणि हिच्या पायामध्ये चप्पल नाही, डोक्यावरती पदर. ती म्हणते मला भाग घ्यायचा, मला पळायचंय. पण ते नाव नोंदणी करा म्हणले, हा आजी तुम्ही कुठं पळता का, कुठं टिकता का, तुम्ही कशाला भाग घेता, एवढी मोठी तरणी पोरं तुम्हाला ऐकतील का, आणि तुम्ही यांच्यावर कधी पळणार. नाही रे बाबा मला पळू दे, मला पैशाची गरज आहे रे, माझ्या पतीला दवाखान्यामध्ये जिंकलीस तर मला पैसे मिळतील, मी इलाज करेल, मला पळू दे. आणि विनंती केल्यावरती तिचं नाव नोंदणी केली. अंगामध्ये ताप होता,
थंडी वाजत होती, एक गोळी खाल्ली, थोडस बरं वाटायला लागलं. स्पर्धा सुरू झाली आणि ही महिला पळायला सुरुवात करते. तुम्हाला आश्चर्य वाटल, 1000 1500 पळणारी लोक, रोज प्रॅक्टिस करणारी लोक ती पळत होती जिंकण्यासाठी, स्पर्धेसाठी, नावासाठी. आणि एक 63 वर्षाची आई पळत होती आपल्या पतीसाठी, आपल्या लेकरासाठी, आपल्या घरासाठी. देह विसरी आपुला, देह विसरी आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला. जवळी घेता शीन गेला, जवळी घेता शीन गेला. देह विसरी आपुला, देह विसरी आपुला, देह विसरी आपुला, देह विसरी आपुला, आपुला, आपुला. देह विसरी आपुला. तिला देहाचं भान नव्हतं, पळत होती. तिच्या डोळ्यासमोर फक्त दिसत होता आपला पती आणि 5000 रुपये. पळत होती, तिला स्पर्धक दिसत नव्हते, आजूबाजूला काही दिसत नव्हतं आणि पळत होती. डोक्यावरचा पदर सुद्धा पडून दिला नाही आणि पहिल्या क्रमांकाने आली. पहिल्या क्रमांकाने हो 5000 रुपयाचं बक्षीस घेतलं. नवऱ्याचा इलाज केला, नवऱ्याला मृत्यूपासून वाचवलं. त्या महिलेचं नाव आहे लत्ता भगवान करे. लक्षात ठेवा. या वर्षी पुन्हा त्याच मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचं ठरवलं. मुलगा म्हणला, आई तू थकली आहे, तू कुठेतरी मजुरी करता, आता जाऊ नकोस, बाद झालं, आता झालं, म्हातारं चांगलं झालंय, ठणठणीत झालंय, आता कशासाठी पळते? बाळा तुला घर पाहिजे रे, तुझ्या घरासाठी 4 पैसे मिळतील रे, या वर्षी 7000 बक्षीस केलंय. नाही आई तू जाऊ नको, तू थकली आहे, तुझी तब्येत चांगली नाहीये. अगं तिथं लय तरणी मुली असतात, ते पळतात, मुलं असतात, माणसं असतात, तू आता नको, बाद झालं, एकदा आली असेल असंच कसं तरी, पण आता नाही ग, सारखं नाही तुला जमणार. त्यानं बाहेरनं कुलूप लावलं घराला आणि कामाला गेला. त्या घराच्या कडून असं मोठं कंपाऊंड होतं, जवळजवळ 10 फुटाचं, आणि त्याच्या आतमध्ये त्यांची खोली होती. त्या आईनं त्या कंपाऊंड वरती वर चढली, पोरगा कामाला गेल्यावर, आणि 10 फुटावनं उडी मारली. 63-64 वर्षाच्या आईनं कशासाठी? लेकरासाठी. किती कंपाऊंड वरनं उडी मारली, तिकडे गेली. कुठे गेली? स्पर्धेला भाग घ्यायला गेलीच, आणि दुसऱ्या वर्षी पहिला नंबर काढला. एकदा नाही, 3ऱ्या वर्षी पहिला नंबर काढला. ही बातमी अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशात. अरे जिथं जिथं तरुण पोरांना अकॅडमी शिकवली जाते, तिथं सगळ्यांची कथा, सगळ्यांची हिरोईन झाली. अरे 65 वर्षाची बाई मॅरेथॉन मध्ये भाग घेते, पहिला नंबर मिळवते, आणि तुम्ही पोरं, शिमडी पोरं, भरती होत नाही. तुम्हाला पळता येत नाही, रनिंग मध्ये बाहेर निघता, छातीमध्ये बाहेर निघतं, व्यायाम करता येत नाही, कमजोर पडतं. आणि मग ही तिची प्रेरणा घेऊन अनेक अकॅडमी मध्ये तिला शिकवलं जायला. जगामध्ये बातमी गेली, व्हायरल झाली. आणि हैदराबाद मध्ये एक नवनीत नावाचा एक दिग्दर्शक, त्यानं ती बातमी वाचली हॉटेलमध्ये चहा पिताना, आणि त्याला कळलं 65 वर्षाची महिला सलग 3 वर्ष जिंकते. 65 वर्षाची महिला, आणि बाकीचे एवढे तरुण सगळे मागं टाकते. तो तिथून 20,000 रुपये घेतले खर्चाला आणि बारामतीत आला. 5 दिवस शोधत होता, पण तिला पत्ताच सापडा ना, कोणी सांगा ना बी लवकर. आणि त्याला भाषेचा प्रॉब्लेम, त्याला याची तो होता तमिळ बोलायचा, कोणाला काय कळणार, ते पत्ता शोधत. शेवटी पैसे संपले, आता घरी निघाला होता, पण रिक्षावाला म्हणला, काय होतं मी बघतोय सारखं फिरताय? ते म्हणले अशी अशी महिला. मग म्हणला मला माहिती, मी तिच्याच शेजारी राहतो. आणि शेवटी तो तिच्या घरी घेऊन गेला. 65 वर्षाची, तिथं घरी गेला तर ती स्टोवरती चहा करते म्हणते. स्टोवर म्हणला हवा मारायला गेली तर रॉकेल नाही, शेजारने कोण रॉकेल आणून त्या दिग्दर्शकाला चहा केला. त्यांनी सगळी माहिती घेतली, आणि या महिलेवरती, 65 वर्षाच्या महिलेवरती त्यांनी म्हणला मला पिक्चर काढायचा, आणि म्हणला तुम्हालाच हिरोईनचं काम करावं लागल. कुणाला? 65 वर्षाची महिला हिरोईनचं काम करते, ऐका. आणि तीही तयार झाली. या पिक्चर मधले प्रत्येक सीन तिने ओरिजिनल केले. त्या वेळेस सुद्धा शूटिंग करत असताना जसं ती उडी टाकून पळून गेली, तिने पुन्हा एकदा उडी टाकून दाखवली त्या सीन मध्ये. हाय तो दिग्दर्शक म्हणायचा नको, माझा पिक्चर पुढचा व्हायचा नाही, तुला काय झालं तर नको उडी टाकू. ती म्हणली मी टाकणार.
तुझा पिक्चरच चांगला पाहिजे. आणि तिने पुन्हा सुद्धा शूटिंग मध्ये तिथून उडी टाकली हो. आणि हा पिक्चर राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला. 65 वर्षाची हिरोईन, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला दिल्लीला. अरे जी मेंढराच्या मागे पळत होती, जी गुरांच्या मागे पळत होती, लोकांच्या काबड कष्ट करत होती, लोकांच्या बांधाला जात होती, ती महिला इथून पुण्यातून विमानानं दिल्लीला गेली. राष्ट्रपतीच्या हस्ते तिला पुरस्कार मिळाला. आणि याच त्या आईची मुलाखत मी टीव्ही वरती ऐकली. तिला तो मुलाखतकार टोचून टोचून विचारतो, आई तुम्ही पहिल्यांदा कशासाठी धावला? ते म्हणले नवऱ्याच्या उपचारासाठी धावले. म्हणले दुसऱ्यांदा कशासाठी धावला? तुम्हाला पैशाची काय गरज होती? ते म्हणले माझ्या लेकराला घर नाही, आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो, मला वाटलं घर मिळेल. मग तिसऱ्यांदा कशासाठी धावला? ते म्हणले मला वाटलं माझ्या एवढ्या प्रसिद्धीचा फायदा होऊन कोणीतरी माझ्या लेकराला नोकरी देईल. अहो पण आजी एवढं पैसे मिळतायत, आता तुम्हाला दिग्दर्शक पण पैसे देईन, तुमच्यासाठी एखादा दागिना करा ना. तुम्हाला नाही का वाटत मला चांगली साडी असावी? तुम्ही तेच साडी तसली जुनी साडी घालताय, तुमच्या अंगावर कुठं डाग नाहीये, दागिना नाहीये. ते म्हणले मला काहीच नकोय. ही खरी हिरोईन असते. ज्यावेळेस तुम्ही या संपत्तीचा, ज्यावेळेस तुम्ही या प्रसिद्धीचा त्याग करता, त्यावेळेस ती संपत्ती आणि प्रसिद्धी तुमच्या पाठीमागे पळते. पण तुम्ही ज्यावेळेस या संपत्तीच्या आणि प्रसिद्धीच्या पाठीमागे पळता ना, त्यावेळेस ते तुम्हाला सापडत नाही. सापडलं तर खरं सुख देत नाही. लक्षामध्ये ठेवा. तिने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. मला काहीच करायची गरज नाही म्हणले. मला जे करायचंय ते माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या लेकरासाठी. अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. वाहे मावू नीचे चित, ऐसी कळव राची दाती, ऐसी कळव राची दाती. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. लत्ता भगवानकरांची स्टोरी इथं संपत नाही. अजून स्टोरी चालू आहे. तिला तामिळ भाषेमधला पिक्चर आलाय आणि तिनं तो स्वीकारला आणि ती तामिळी शिकली, ती हिंदी शिकली, काय इंग्लिशची वाक्य बोलते 65व्या वर्षी. अरे माणूस मरेपर्यंत स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकू शकतो. लक्षात ठेवा, शेवटच्या श्वासापर्यंत. तुम्ही म्हणता आमचं काय राहिलं, आमचं काय राहिलं? खा तंबाखू मर. आता काय राहिलंय? आता खा पी मजा कर. आपण क्रांती केली ना 65व्या वर्षी. जरा डोळा उघडून वाच ना, ऐक ना जरा. करू शकतो ना तू बदल, करू शकतो ना आयुष्याचं कल्याण. पण नाही, आमचं लक्षच नाही या गोष्टीकडे. आम्ही फक्त थोडंफार वाचत, हा आली होती कोणतरी, ती होती कोणतरी, गेली. पण जरा नीट बघ, बाहेर काय बघ, त्याचं गांभीर्य घे, त्याच्यातला बोध घे, ती शक्ती उतराव, आचरण कर, क्रांती कर. आमच्याकडे क्रांती होत नाही त्याचं कारण हे, आमच्या जीवनाचं कल्याण होत नाही त्याचं कारण हे, आम्ही कुठली गोष्ट मनावर घेत नाही आणि मनापासून ते करत नाही, म्हणून आमच्याकडे क्रांती होत नाही. लक्षामध्ये ठेवा. आता गंमत आहे. आता मी विषयाला पलटी देणार आहे. विषय फार महत्वाचा. ऐका, माणसाचं खरं हित कशात आहे? ऐका ना. घर दार बंगला गाडी प्रसिद्धी नोटा सोनं नाणं, माझ्या पोराचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, लग्न व्हावं, मुलं व्हावी, नातू व्हावे. झालं, हे सगळं झालं. मग झालं का पोराचं कल्याण? झाले का माणसं सुखी? झाली का लेकरं सुखी? नाही झाली. का? कारण खरं हित बाजूलाच राहून गेलं. हे खरं हित बघितलं. एक होती राणी मैनावती, तिच्या मुलाचं नाव आहे गोपीचंद राजा. आणि हा गोपीचंद राजा मस्त मध्ये आंघोळीला बसला, कपडे काढलेले आहेत. अनेक दासी त्याला आंघोळी घालतायत आणि वरच्या मजल्यावरती त्याची आई उभा आहे. मैनावती आणि अशी बघते, माझ्या लेकराला आंघोळ घालतायत.
माझा लेकरा किती गोरा गोमटा जाड उंच पुरा राजबिंडा आणि राजा याला काहीच कमी नाहीये. तरीही त्या आईच्या डोळ्यातून अश्रू गळाले आणि वरून अश्रू गेले खाली. ते त्या मुलाच्या अंगावर जे कपडे काढले होते अजून पाणी घ्यायचं होतं त्याच्या अंगावरती पडले. त्याने बघितलं अजून कोणी तांब्याला हात लावला नाही, पाणीच ओतलं नाही. माझ्या अंगावरती पाण्याचे 2 थेंब कुठून पडले. वर बघितलं आईच्या डोळ्यामधून पाणी. बर का, माणसाला आनंदाचे अश्रू असतात ना ते जरा थंड असतात, पण राग आला टेन्शन आलं जे अश्रू येतात ना ते उष्ण असतात. हे अश्रू उष्ण आहेत. माझ्या आईला दुःख झाले, आंघोळ आटपली, कपडे घातले, तलवार घेतली, वर गेला. आई, कोणी तुला दुःख दिला? तू एका राजाची माता आहे आणि तुला दुःख कोणी दिलं सांग. आता त्याला संपवतो. आई म्हणते नाही बाळा, मला कुणीच दुःख दिलं नाही, मला कुणीच दुःख देऊ शकत नाही. मग तू रडते का? तुझ्या डोळ्यामध्ये आई अश्रू का? आई काय सांगते, बाळा माझ्या डोक्यामध्ये विचार आला, काय तुझा एवढा मोठा ध्येय आणि काही दिवसांनी तू मरणार. मरण हे कुणाला चुकत नाहीये. तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा, तो श्रीमंत असू दे, तो गरीब असू दे, तो भिकारी असू दे, तो पंतप्रधान असू दे, तो राष्ट्रपती असू दे, नाहीतर झोपडीतला असू दे, मरण त्याला चुकत नाहीये. तुला मरण येणार आणि काळ तुला नेणार, तुझ्या या देहाची राख होणार. मग आई, हे तर सगळ्याच होतं. नाही बाळा, पण याच्यातून वाचता येतं. काय करावं लागतं आई? त्याच्यासाठी भगवंताची प्राप्ती करावी लागते, साधना करावी लागते, भक्ती करावी लागते, एकांतात जावं लागेल. आई, तू देत असेल आज्ञा तर मी जातो. जा बाळा, आयुष्याचं कल्याण करून घे. हे हित खरं हित आहे. राजा होता, प्रसिद्धी होती, पैसा होता, राण्या होत्या, संपत्ती होत्या, नातू होते, सगळं होतं, पण खरं हित झालं नव्हतं. गेला हा गोपीचंद राजा जंगलामध्ये गेला, साधना केली, भगवंताची प्राप्ती करून घेतली. दुसरी एक आई आहे, तिचं नाव आहे मदाल असा. ही ऋतुध्वज नावाच्या राजाची पत्नी आहे. हिला 4 मुलं आहेत. एक सुबाहू, दुसरा शत्रुमर्दन, तिसरा अलक वर्म नाही विक्रांत वर्म आणि चौथा अलर्क. 4 मुलं आहेत. 3 मुलांना लहानपणापासूनच आध्यात्मिक शिक्षण, संतांचा सहवास, भगवंताचं नामस्मरण. 3ही गेले ब्रह्मचारी होऊन जंगलात पर्णकुटीमध्ये राहायला लागले, साधना करायला राहिले. एकच मुलगा राहिला होता अलर्क नावाचा, आणि त्यालाही सांगते जा तू सुद्धा भगवंताची प्राप्ती कर. या संसारामध्ये काही नाहीये. हा संसार म्हणजे कसा आहे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिसत पाठी लागले ओठाळ. चला मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. लागो. अरे हा संसार आहे, दुःखाचा मूळ आहे. या संसारामध्ये सुख बघताना तुम्ही ती तुमचे फार मोठा गैरसमज आहे. तुम्हाला वाटतं संसारात सुख आहे, संसारात सुख आहे. बरं, कुठं कोणाला सुख भेटलं त्याने उभा राहून सांगावर मला जरा सुख भेटलं. नाही थांबा, अजून आम्ही सुखी होणार आहे. कधी होणार आहे सुखी? लग्न नाही झालं त्या पोराला विचारलं, झालं का? लग्नाच्या आधी सुखी होता का लग्न झालं? खरं सांगा ना राव, खरं बोला की कीर्तनात हा. म्हणजे तुम्हाला जे अनुभव आहे ते सांगा. तुमचा जर लग्न झाल्यावर सुखाचा अनुभव असेल तर तेही सांगा. बाबा लग्नाच्या आधी मी लय दुखी होतो, एकटाच होतो, बोंबलत फिरायचो, कुठे जायचो, मला काय बंधन नव्हतं. आता 7च्या आत घरात, नाही आलं तर वरात, नाहीतर बसा दारात. दार उघडत नाही मग येत नाही घरात. राव बोलतच नाही ते, जाऊ द्या. काय करणार? ते म्हणणार आम्ही घरात तोंड उघडत नाही, आता इथं तरी कसं उघडू? आलं का लक्षात? लग्न झालं नाही त्याला वाटतं लग्न झाल्यावर सुखी आहे. नोकरी नाही लागली त्याला वाटतं नोकरी लागल्यावर सुखी आहे. आणि नोकरी लागली ना, मोठा इंजिनियर वगैरे झाला ना, रात्रंदिवस त्या कॅम्प्युटरवरती चष्मा लागला, पगार काय नाही, गुलाम नुसतं ते सांगेन ते ऐकायचं. उठ म्हणले उठायचं, बस म्हणलं की बसायचं. त्याला वाटलं लग्न नोकरीच्या आधी सुखी होतो, लग्न झाल्यावर सुख होईल. लग्न झाल्यावर सुख कशाच? पहिला एकटाच होता, आता दोघाची जबाबदारी. पुन्हा वाटलं मुलं झाल्यावर सुखी होईल. मुलं झाल्यावर तर परत 2 मुलं झाली, मरणाची आपदा. एकाला दप्तर आहे तर दुसऱ्याला ड्रेस नाही. ह्याला ड्रेस आणतो तर त्याची फी नाही, त्याची फी भरतो तर ही आजारी पडलो, तर दुसरं डरगळायला लागलं. काय एक हाल आहे का? हे सुख आहे का? हे सुख आहे?
त्यांचं सगळं दुःख आपल्यालाच. बरं नाही, आता पोरं मोठी होऊ द्या, पोरांचे जरा नोकऱ्या लागू द्या आणि पोरांची लग्न झाली ना मग आम्ही बसून खाऊ. आता ज्या बर का, आता ज्या सासा आहेत ना, आता ज्या सासा, ओय सासा, तुम्ही सासा आहेत ना, तुमच्या जीवनात तर सुख कवाच नाही. कारण आहे का, तुम्ही जेव्हा सुना होते ना तेव्हा सासूचा जाच खाल्ला. बरं का, तुम्ही आता ज्या सासा पहिल्या सुना होता ना तेव्हा सासूचा जाच खाल्ला, कारण तेव्हा सासू कडक होत्या. आणि तुमच्या नशिबी आता सुनाचं जाच आला हो. आता कारण सुनाचं राज्य आहे. आता सुनाचा जाच, पहिला सासूचा जाच. लक्षात ठेवा, आता सुना सासूचा जाच घेत नाही. म्हातारे आई असलं का, राहायचं असलं तर राहा, निघ बाजूला. असला खेळ आहे. लक्षात, लग्न झाल्यावर सुख नाही, पोरं झाल्यावर सुख नाही, नातवंड झाल्यावर सुख नाही, मग काय वरताडू झाले सुख आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार सुखाचा विचार नाही कोठे हे फक्त संतांना कळलं. तुका बांधवडी आहे या संसाराने, इथं सुखाचा विचार सुद्धा कुठे नाही. फक्त विचार करता ते तुम्ही सामान्य लोक, कारण तुम्ही कधी चिंतन केलं नाही की इथं सुख नाहीये आणि खरं सुख कशात आहे. हे खरं सुख कसं आहे ते कळलं होतं या मैनावतीला, खरं सुख कळलं होतं या मदालसेला. आणि मदालस आपल्या शेवटच्या त्या राहिलेल्या 4थ्या मुलाला सांगते, घे संन्यास तू जा. राजा म्हणतो, बिघडली का काय, इडी बिडी झाली काय, हे राज्य कोण सांभाळायचं, पुढे आपल्या वंशाला दिवा कसा वाढायचा, का ह्याला बी लावती संन्यास घेऊन, ह्याला बी कर महाराज. ती म्हणली ठीक आहे, असू द्या, त्याला संसारामध्येच राहू द्या. संसारामध्ये राहून परमार्थ कसा करायचा त्याला गुरु करून दिला, गुरुचा मंत्र दिला आणि साधना करायला लावली. संसारामध्ये राजा असताना आणि आपल्या 4 मुलाचा उद्धार केला. लक्षामध्ये ठेवा, याला म्हणतात लेकुराचं खरं हित. हे हित आपलं हित आहे. हित नुसतं संसार करण्यामध्ये नाहीये, हित नुसतं बंगला बांधण्यात नाहीये. अरे पैसा आला तर एका दिवसात या सगळ्या संसारातल्या वस्तू खरेदी करता येतात. आणि एखादा रोग झाला, एखादा अपघात झाला, एखादा संकट आलं आणि एका दिवसात हे जाऊ शकतं. पण आध्यात्मिक ज्ञान, भगवंताची प्राप्ती केलेली शक्ती ही कधीच जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही भगवंत स्वरूप होऊन जाता. लक्षात ठेवा. हो, आईचं किती निस्वार्थ प्रेम लेकरावरती असतं का. कुठली आई फळाची आई तुमच्याकडून अपेक्षा करत नाही, कशाचीच अपेक्षा करत नाही. पण लय काळजी करते. एवढी उदाहरण आहेत तुम्हाला सांगतो. ती हिरकणीचं उदाहरण सांगितलं असतं. ती रायगडावरती कशी दुधाचा धंदा करत होती. ती धनगर समाजाचीच होती. त्या बाई त्याच्या गावाची रोज दूध विकायला जायची. पण लेकरासाठी ज्यावेळेस दिवस मावळताना गडाचे दरवाजे बंद झाले, खाली येता येईना, घरी कुणी नव्हतं, लेकरू इकडं होत. आता उठन रडत दरवाजापाशी आली, दरवाजा बंद झालं. त्या सेवकाला विनंती करते, उघडा दरवाजा, उघडा दरवाजा. पण नाही, छत्रपती शिवाजी महाराज आल्या तरी दरवाजे उघडले जात नाहीत. आता काय नाही, टेबलाच्या खालनं दिलं की सगळे दरवाजे उघडतात. धरणाचे सुद्धा उघडतात, तुमच्या कॅनलचे पण उघडतात. हो, होत नसलेली कामं सुद्धा कायद्यात होतात. आणि गरीबाची म्हटलं नियमात असली तरी होत नाहीत. लक्षात ठेवा. हो, हे कलियुग आहे, कलियुगाचा शाप आहे. इथं माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस, सत्य वागणारा माणूस जर सत्य बोलला तरी लोक त्याला किंमत देणार नाहीत. पण इथं लभाड एखादा पुढे येऊन जर मोठं भाषण केलं तर सगळे टाळ्या वाजवणार. असाच देशाला लूट, असाच भ्रष्टाचार, आम्ही तुझ्याच पाठीमागं. कलियुगाचं प्रमाण आहे. हो, असत्याची रिजले जन पापा देती अनुमोदन. अरे याला प्रमाण आहेत, लक्षामध्ये ठेवा. हो, कलियुगामध्ये असंच घडणार. सत्य रस्त्यावरती भीक मागणार आणि हे पाप मात्र इकडे आईश मजा करणार. त्याला काय करणार. कलियुगामध्ये सांगितलंय, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. तुम्ही किती पोरासाठी काय संसार करा, माझ्या लेकरासाठी लेकरू तुम्हाला सांभाळणारच नाही. संसार करून करून शेवटी तुमच्या हातात पश्चाताप येणार. जिवंतपणे एक दिवशी तरी तुम्हाला असं वाटणार, अरे कशासाठी संसार केला. ज्या पोरासाठी करतो ते पोरगाच माझं ऐकत नाही, मलाच उलट बोलतंय. आणि बोलतयच, बोलत नाही त्याने हात वर करा. मोबाईल ठेव म्हणलं तर ठेवत नाही, दारावर जा म्हणलं तरी जात नाही, दारा काढ म्हणलं तरी काढत नाही. त्याच्या आरा झोपलेले कपडे काढत नाही, दारा का काढायचं, तशीच कटून जात निघून. अंगातले कपडे बदलताना एक इकडं एक तिकडं. मग आईने उचलायची आणि खुंटीला अडकवायची. हे मी माझ्या पोराचं सांगतोय, बघितलं. महाराजांच्या पोराचं हे तुमचं काय घेऊन बसा. ती हिरकणी हे असलं लय कीर्तन लांबतंय, कुडगवे लांबतं. पण लक्षात ठेवा, आपल्याला पुन्हा अभंगात यावं लागतंय. चिंतन कुठं चाललं होतं, कुठं आलतो. हिरकणी. हिरकणी कुठं, कुठला गड,
रायगड रायगड गड में गड रायगड एक बार देख जरा जिगर जाऊन बघा तो किल्ला कसा आहे. आम्ही 4-5 वेळा गेलो. आम्ही असंच नाही बोलत, लक्षामध्ये ठेवा. जिथं जातो ते अनुभवतो, लक्षामध्ये ठेवा. तिथली माती आहे ना, त्या मातीला कानाला लावतो, ती मातीला नमस्कार करतो, ती कपाळाला लावतो, तिथला इतिहासच घेऊन येतो, लक्षामध्ये ठेवा. हो, असं नाहीये. तुम्हाला जर जीवनामध्ये घडायचं असेल तर या महापुरुषांचा आदर केला पाहिजे, त्यांचा इतिहास वाचला पाहिजे. आज आमच्या पोरांना माहितीच नाही इतिहास काय आहे, रामायण काय आहे, महाभारत काय आहे, या सगळ्या गोष्टीपासून लांब गेलो. आम्ही जर पोरांना विचारलं ना, तर पोरच नाही तिथं, लांब तिकडे बसलेत. पोराला विचारलं, तुझा हिरो आवडता हिरो सलमान खान, तुझा आवडता हिरो अमिताभ बच्चन, तुझी आवडती हिरोईन करीना कपूर, रवीना टंडन, करिश्मा, जुई चावला. आणि झोपीत उठून बघतो ढेकून चावला. कशी जुई चावला? अरे ह्या पोरांना हिरो कोणाला म्हणायचं माहित नाही, हिरोईन कोणाला म्हणायचं माहित नाही. हिरो हिरोईन त्याला म्हणतात जे या देशासाठी, या समाजासाठी आपल्या जीवाचं बलिदान देतात, त्याला हिरो म्हणतात. म्हणून खरे हिरो शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज. खरे हिरो आहेत धर्मवीर संभाजी महाराज. खरे हिरो आहेत भगत सिंग. खरे हिरो आहेत राजगुरू. खरे हिरो आहेत आझाद सिंग, उधम सिंग. आणि हे यांना पोरांना इतिहासच माहित नाही, वाचायचंच माहित नाही. काय हिरो माती घालणार? हे ते अमिताभ बच्चन सारखीच पिणार आणि लिव्हर खराब करून घेणार. अरे थम्सअप पिऊन ते अमिताभ बच्चनच्या मोठ्या आठवड्याचं ऑपरेशन झालंय. स्प्राईट पिऊन, लक्षामध्ये ठेवा. दारूने त्याने काय होईल त्याची काय कल्पना सुद्धा करू नका. आमच्या आदर्शच असे कुचके. हे काय केलं? नुसत्या नकला केला, कलाकार केला. समाजात येऊन समाजासाठी काय केलं? काहीच नाही केलं. हिरोईन हे, अरे हिरोईन आहे राजमाता जिजाऊ, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, एका वाघाला जन्म दिला. आणि त्या वाघानं या ठिकाणी 700 वर्षांची मोगलांची सत्ता उद्ध्वस्त करून टाकली. गोट्यातली गाय आणि घरातली बाय उचलून कधी नेली जाईल याचा नेम नव्हता. सगळीकडे अन्याय आणि अत्याचार चालला होता. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, हो, अरे 700 वर्ष चाललं होतं. 700 वर्षांच्या मोगलांची सत्ता त्या पट्ट्यानं उपटून टाकली. त्यांनी टाकली आई वडिलांच्या आशीर्वादामुळे. या राजमाता जिजाऊ त्याच्या पाठीमागं होती, म्हणून ही राजमाता जिजाऊ खरी हिरोईन आहे. खरी हिरोईन आहे राजमाता हिल्या देवी. पण कळलीच नाही, समाजापर्यंत पोहोचूच दिली नाही. फक्त पिंड दिली हातामध्ये, उभा केली चौकामध्ये, नाही तर कुठल्या तरी फोटो मध्ये. तिचा इतिहास समाजापर्यंत येऊन दिला नाही. एक स्त्री आहे आणि एक स्त्री असून 30 वर्ष या देशाचा कारभार सांभाळते, अशी जगातली एकमेव स्त्री आहे जिने 30 वर्ष कारभार केला. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत अनेक घाट आणि मंदिरं जिने उभा केली, अनेक धर्मशाळा उभा केल्या, अनेक तलाव निर्माण केले, सगळ्यांची काळजी केली, लक्षामध्ये ठेवा. अरे म्हणून तर आज ही मंदिरं शिल्लक आहेत, नाहीतर ही सगळी मंदिरं राहिली नसती. यातली निम्मी मंदिरं राजमाता अहिल्यादेवीनं पुन्हा बांधलेत. काशीचं विश्वेश्वराचं मंदिर कवाचे मोगलांनी उद्ध्वस्त केलं, तिथं मस्जिद उभा केली होती. पण तिने समझोता करून त्याच्या पुढे दुसरं मंदिर निर्माण केलं. आत्ताचं मंदिर अहिल्यादेवीनं बांधलेलं. नाहीतर काशीचा विश्वेश्वर राहिला नसतं, ही मंदिरं राहिली नसती. ही खरी माता आहे आणि तिची आपण लेकर आहेत. आणि या लेकरासाठी तिने केलं, म्हणून धर्म टिकून आहे, म्हणून आज कीर्तन आहेत, म्हणून आज प्रवचन आहेत, म्हणून आज मंदिर आहेत. नाही तर एवढा सुद्धा धर्म शिल्लक राहिला नसता. परंतु ही माता आम्हाला कळली नाही. एकदा तिच्या मुलानं मालेरावानं रथ चालवत असताना तो जरा थोडासा असा तसाच होता, जास्त विचार करणारा नव्हता. आणि त्या रथाच्या खाली एका गाईचं वासरू आलं आणि तसाच रथ त्याच्यावर नेला, वासरू मेलं. गाई तिथंच थांबली होती. माटी मागून राजमाता अहिल्यादेवीचा रथ आला. बघितलं वासरावनं काय झालं, कशाने मेला? ती म्हणली तुमच्याच मुलाचा रथ गेला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दरबार भरवलं. ती गाई सुद्धा तिथं आली होती. ऐका, आणि सांगितलं काल त्या वासराच्या मुंडक्यावरून माझ्या पोराचा रथ गेला, पोरगा मेलेला, शिक्षा काय द्यायची? सगळी माना खाली घालून उभा. कोण शिक्षा देईल? यांच्या मुलाला शिक्षा द्यायचा अधिकार काय? दिली तर काय द्यायची? सगळी गप राहिले. या आईने आपल्या लेकराला शिक्षा दिली काय? याला सुद्धा याचे हात पाय बांधा आणि याच्यावरून रथ घाला, मेला तर मरू द्या. कशासाठी? समाजासाठी. कशासाठी? न्यायासाठी. कशासाठी? सत्यासाठी. हा समाज माझा लेकरू आहे, समाजाला न्याय मिळावा. या गाईला सुद्धा, माझ्या राज्यामध्ये प्राण्याला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. माणसाचं काय घेऊन बसला? गाय सुद्धा उभी आहे. कोणाची हिंमत आहे त्या मालेरावाला बांधायची? स्वतःच्या हातानं त्याचे हात बांधले, त्याचे पाय बांधले, खाली टाकलं आणि सांगितलं बसा रथामध्ये. सैन्याला आज्ञा केली, कोणीच बसाना. स्वतः रथामध्ये बसली. स्वतः रथामध्ये बसली. पुढे स्वतःचा पोरगा बांधून टाकलेला आहे.
पण त्या गायलाच रावलं नाही, गाई आडवी आली हो. आणि त्या गायीनं रथ थांबवला. आणि ती गायी सांगत होते तिच्या भावना. गाई म्हणत होती माझं लेकरू गेलं, माते तुझं लेकरू जाऊ नये ग. मी जे दुःख भोगलं ते दुःख तू भोगू नये ग. आणि त्या गायीनं ते थांबवलं व. त्या गायीला या आईनं शेवटपर्यंत सांभाळलं. या आईचा ज्यावेळेस अंतविधी म्हणजे अंतकाळ जवळ आला ना, त्यावेळेस ज्या दिवशी राजमाता आईला दिनं देव ठेवला ना, त्या दिवशी या गायीनं तोपर्यंत जीव धरला होता, तोपर्यंत ती होती. डोकं आपटून आपटून जीव दिला, एवढं प्रेम त्या गायीनं राजमाता आईला दिवत. अरे माणसा प्रेम करत होती, यात विशेष काय. प्राणी सुद्धा आमच्या राजमाता आईला देव प्रेम करत, कारण तिला प्राण्यामधला देव दिसत होता. अरे माश्याला खायला टाकल्याशिवाय, मुंग्याला साखर टाकल्याशिवाय, गायला भाकर चारल्याशिवाय, गोरगरिबाला दान धर्म केल्याशिवाय माझ्या राजमाता आईला देवीचा दिवस कधी सुरू होत नव्हता, लक्षामध्ये ठेवा. आणि कधीतरी उठल्यावरती गायला तुकडा टाकतो का, कुत्र्याला भाकर चारतो का, गरीबाला दान धर्म करतो का. आम्ही फक्त स्वतःने बरबडलेले हो पुढं हो पुढं. कुत्र्याला हाड हाड हाड, आपल्या पण मग हाड हाड व्हायची पाळी येते, लक्षामध्ये ठेवा. विषय चालला होता हिरकणीचा. महाराज कुठं उडी हाणली तुम्ही खाली. पण मी मूळ विषयावरती फिरून येत असतो, एवढं लक्षामध्ये ठेवा. पण आपलं मूळ विसरलंय आपण. आपलं मूळ कुठे, आपण आलं कुठून. आम्ही आमच्या घरनं आलोय. कशाला आलाय? वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला आलोय. जायचंय कुठं? घरीच जायचंय. अरे पण बाबा या जगात आलाय कुठून ते पण विचार कर ना. या जगात सुद्धा तू कुठून तरी आलाय, आणि तुला जायचंय ते खरं घर तुझं तिथं आहे. हे घर नकली आहे, हा प्रवास नकली आहे. ही वारी मधली वारी, खरी वारी जन्म मरणाची वारी आहे. ही वारी तुला चुकवायची आहे बाबा, त्याच्यासाठी हा जन्म आहे. ती हिरकणी विचारी फिरत राहिली, जशी एखादी वाघीण पिंजऱ्यामध्ये कोंडावी तशी फिरत होती. आणि तिनं बघितलं एक कडा आहे, इथून आपण उतरू शकतो. आणि त्या कड्यावरती गेली. अरे तो हिरोंजी हिंदोलकरानं बांधलेला तो किल्ला आहे. अरे तिथं बोललं जात होतं त्या किल्ल्याविषयी, असं खाली जावं तर पाण्यानं, वर यावं तर वाऱ्यानं. आणि त्या 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 फुलं वाटू नका, माझा ऐका. फुलं वाटायचीच नाहीत, फुलं आणायची हिथं ठेवायची. माझा ऐका, मी काय सांगतोय हिथं ठेव फुलं. का वाटायची नाहीत ते पण सांगतो, पुढे चलतो. कारण कीर्तन इतक्या लवकर संपणार नाही, पहिलं कारण. दुसरं कारण आहे का, काही काही माणसं उशिरा येतात, फुलंच टाका येतात. ते इंदापूरवरनं 2 वाघ आलेत, आत्ता आलेत, 10 मिनिटं झाली. त्यांना काहीतरी सांगायला लागेल ना मला. आलं का लक्षात? काही काही लोक बरोबर फुला टायमिंगला येतात. मग आम्ही बी लय आगाव आहे. तुझा टाइम कसा काढायचा ते ऐका, पण ते कारण नाहीये खरं. हे उगा विनोदाचा भाग आहे. फुलं ज्या वेळेस टाकायची असतात ना, आपण फुलासाठी आलोय ना, ह्या जो गेलेला जीवात्मा असतो ना, या जीवात्म्याला आता इथून पुढं त्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. आज आपण प्रत्येक जण फुलाच्या माध्यमातून आपलं थोडं थोडं पुण्य त्या जीवाला देतो, आणि त्या जीवाला सद्गती मिळणार असते. आणि ही जर फुलं तुम्ही जाग्यावर बसून उभा राहून जर टाकली आणि पायाखाली तुडवली, तर ते पुण्य तुडवलं तुमच्याकडून पाप होतं, लक्षामध्ये ठेवा. म्हणून नेम पाहिजे, हिथं यायचं, इथलं फुलं घ्यायचं, तिथं व्हायचं, दर्शन घेऊन निघून जायचं. पुन्हा जेवाय बसताना फुलं तुडवा, त्या चटयावरती फिरताना फुलं तुडवा. अरे हे पाप कोणाच्या माथ्यावरती बसवता? महाराजाच्या बसवता का? चला मग ती हिरकणी, आता हिरकणी तशीच राहते, तिला लवकर खाली उतरवतात पटापटा. घड्याळच पळायला लागले, मित्र काय करू. शेवटी ती हिरकणी एका कपारीचा आधार घेत होती, खाली उतरत होती. कमरेला पदर खोचला होता, मनामध्ये एकच काळजी होती, माझं लेकरू उठला असेल. आणि त्या लेकरासाठी तिने जीव धोक्यात घातला. कपारीत तुरून जर सुटली तर खाली दरीत पडणार आणि मरणारच होती. तिथं मरणाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय तिच्याकडे शिल्लक नव्हता. आणि ती उतरत होती, कपारी घासत होती, करवंदाचे काटे अंगाला टोचत होते, कुठेतरी अंगाचे कपडे फाटत होते, रक्ता बंबाळ झालेली हाताने थरथर कापत कसा तरी आधार घेत 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 खाली येत होती. कुठेतरी साप दिसत होता, कपारीतून चाललेला बघत होता, फुसकरत होता. आणि तशी ती खाली उतरत होती. आणि शेवटी उतरली, यशस्वी झाली. इथं एक आईची माया जिंकली, लक्षामध्ये ठेवा. घरी गेली, लेकराला कडकडून मिठी मारली. लेकरू उठलं होतं, रडत होतं, अंगाला झालेल्या वेदना कुठं पळून गेल्या होत्या. त्या लेकराला पाजलं. दुसऱ्या दिवशी दूध काढलं, पुन्हा गडावरती चर्चा. रात्री असणारी बाई आज सकाळ दूध घेऊन आली कशी, सगळीकडे चर्चा. शिवाजी महाराजांपर्यंत तक्रार गेली. शिवाजी महाराजांनी स्वतः तिला समोर उभा केलं. ही थरथर कापत उभा राहिली. तिला वाटलं गुन्हा झाला, आता शिक्षा होणार. राजाने विचारलं काय केलं असं. ते सांगितलं माझं लेकरू राहिलं होतं. त्यांनी सांगितलं, शिवाजी महाराजांनी काय सांगितलं, जोपर्यंत या भारत देशामध्ये लेकरासाठी एक आई जीव द्यायला तयार होते, जीवावरती उदार होते, तोपर्यंत या स्वराज्याला धक्का लागू शकत नाहीये. सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ.
सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, है माँ. पण ते कळणार आलंय लक्षामध्ये ठेव. छत्रपती शिवाजी राजांनी तिला साडी चोळी देऊन तिचा सत्कार केला. तिचं खरं नाव हिरा होतं, हिरा. पण त्या कड्याला तिनं शिवाजी राजांनी हिरकणी हे नाव दिलं. पुन्हा तो कडा तासून घेतला, लक्षामध्ये ठेवा. पुन्हा इथं कोणी खाली उतरू नये, वर येऊ नये, शत्रूवर येऊ शकतो म्हणून. अशा या स्वराज्यामध्ये झाल्यात राजमाता जिजाऊ सारख्या, राजमाता अहिल्यादेवी सारख्या, या हिरकणी सारख्या, झाशीच्या राणी सारख्या. अरे या प्रत्येकाचा इतिहास मी तुम्हाला एक एक तास सांगू शकतो. अरे काय शौर्यानं भरलेला इतिहास आहे. 1857 में वक्का पोटी तलवार थी, खूप लढी वो मर्दानी झाशी वाली राणी थी. काय लढली. दत्तक घेतलेला मुलगा पाठीला बांधला, पण इंग्रजाच्या पुढे झुकलीच नाही, लक्षामध्ये ठेवा. लढत राहिली, इंग्रजाला कपत राहिली, पळत राहिली, लढत राहिली, पळत राहिली, लढत राहिली. शेवटी घायाळ झाली, डोळ्यावरती वार झाला, छातीमध्ये गोळी घुसली. एका मंदिरामध्ये तिचा देह ठेवला. सांगितलं माझा देह या इंग्रजाच्या हाती लागला नाही पाहिजे. इंग्रज पोचण्याच्या अगोदरच तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली आणि तिथं तिची अग्नी ती पेटवली गेली. इंग्रज आले, हतबल झाले, जिवंत सापडलीच नाही. अशा स्त्रिया होत्या म्हणून हा देश स्वतंत्र झाला आणि हा देश टिकून आहे, लक्षामध्ये ठेवा. पण या माथ्यांची आम्हाला किंमत कळत नाही, लक्षात ठेवा. आणि आईला काही रे तुमच्याकडून अपेक्षा नसते, कशाचीच आई अपेक्षा करत नाही. ऐशी कळवळल्याची जाती तरी लाभावी न फिरती, लक्षामध्ये ठेवा. हो, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे. आता ऐका, शेवटचा एक दृष्टांत देतो आणि कीर्तन संपवतो. तुमचा जास्त अंत पाहत नाही आहे, कारण तुम्ही म्हणणार महाराज जेवण किती गोड असलं तरी त्याला लिमिट असतं. काही गुलाबजाम केलं म्हणजे किती खाणार, 10 खाचाल, 12 खाचाल, 15 खाचाल. जास्त खाल्लं तर उलट्या होत्या. तसं कीर्तन जास्त जर सांगितलं तरी पण उलट्या होत्या. त्याच्यामुळं शेवटचा दृष्टांत आहे, ऐका. सत्य घडलेली घटना आहे. अशा घटना तर रोज घडतात, अनेक घडताय. घटना घडली आहे सांगलीमध्ये. एक कुटुंब होतं, इकुलता एक मुलगा, मुलगी नाही, काही नाही. आई बापानं भरपूर शाळा शिकवली, पोरगा चांगला इंजिनियर, क्लास 1 ऑफिसर झाला, मुंबईमध्ये सर्व्हिसला पण लागला. मुलाचं धुमधडाक्यामध्ये लग्नही झालं. वडील वारले, आई एकटीच राहिली. आईला घेऊन मुंबईला गेला. मुंबईमध्ये मस्त मध्ये आईला घेऊन राहत होता. पण असलं कीर्तनात सासू सुनाचं सांगावं नाही, पण अभंगाचा आज सासू सुनाच आहे, त्याच्यामुळे अडचण नाही. सासूचं सुनाचं भांडण सुरू झालं. कशावर नबी काय, सासू म्हणाची भाकरी अशीच करतात का, इकडच कशाच कसे राहतात, भाकरी फुगतच कशी नाही, तूच कशी फुगती, भाकरी का फुगत नाही, भाकरी फुगल्यावर तुला फुगायची कशाला पाळील, पण नाहीच. बरं भाकरी करायला लावल्या, 3 माणसाच्या भाकरी करायला लावल्या तर 1 माणसाच्या शिल्लक राहायच्या. कमी कर म्हणलं तर 2च माणसाच्या, 1 माणसाच्या कमी पडायच्या. हिला अंदाज 3 माणसाचा सुद्धा यायला. बरं हिला कालवण किती करावं ते कळाना, भाजी करायला लावली तर वाट्या वाट्या 2-2 वाट्या शिल्लक राहायच्या. बरं राहिल्या का राहिना, सासूनं बघायच्या आधी तर फेकून द्यावत का नाही, तशाच ठेवायच्या. त्याच्यात फेस यायचा, मग सासूने बघायचं. मग तुझ्या आईने असं शिकवलं होतं का, तुझ्या बापाने असं शिकवलं होतं का. मग आताच्या सुना काय असलं ऐकून घेतात का, ती गेला की काळ, तुझ्या बापाने शिकवलं होता का. आता तुझा बाप काढला का मग निघाली, बघ मग कर तुझ्या पोराचं दुसरं लग्न. एकच व्हायना, दुसरं कुठनं करते. गावागावाने अख्खी टीम राहिली क्रिकेटची, एक कसल्या 2-2 टीमा होत्या आणि कुठनं करता. मग हे गप बसत. सासू सुनाचं भांडण होतं, त्याचं कारण ऐका, ऐका कारण का होतं. आमच्या आईनं एकच साडी वर्ष वापरली, लोकांच्या रानामध्ये शेतामध्ये कामं केली, साडी फाटली, तिला साडी मिळली नाही, जुनी साडी घेतली. जुन्या 9वारी साडीची एक हिरवी साडी, एक लाल साडी, 2 साड्या अशा हाताने शिवल्या गोदडी सारख्या आणि 3 नेसली दिवस काढलं. आणि सोनाला दिवाळीला साडी पाहिजे, सक्रातीला साडी पाहिजे, भाऊबीजेला साडी पाहिजे. कपाटात इतक्या साड्या भरल्या, तिलाच माहित नाही साड्या किती आहेत. कुठल्या बाईनं इथं उठून सांगावं की माझ्या कपाटात एवढ्या साड्या. आजचं कीर्तनाचं पाकिटच घेणार नाही ना, तर सांगितलं असतं तुम्हाला देतो म्हणून. कारण माझ्या घरातलं कीर्तन आहे, माझ्या पाहुण्याचं कीर्तन आहे, माझ्या मित्राचं कीर्तन आहे, माझ्या आईचं कीर्तन आहे. हो, मी परका भेद करणारा माणूस नाहीये, नाहीतर त्या बाईला पाकिटच दिलं असतं. तरी पदरचा 1000 रुपये देतो. माझ्या कपाटातल्या साड्या सांगायच्या तुमच्या, मी तुमच्या घरी येणार, लगेच येणार, कीर्तन झालं की मोजणार. पण तुम्ही माझ्या आधी घरी जायचं नाही. तुम्हाला माहित नाही कपाटात किती साड्या, तरी काय साडेसाठी रुसते. मिली आणि साडीमध्ये जाळली तर लाकडाची गरज पडायची नाही, इतक्या साड्या आहेत घरात.
मग हे सासू बिचारी म्हणते आम्ही एका साडीवरती दिवस काढले आणि तुला कशाला काही इतक्या साड्या पाहिजेत आहेत त्या तरी बघ ना त्याच फाटत नाहीत त्याला डाग सुद्धा लागत नाही तरी पाहिजेत कधीच सुखी होणार नाही नुसत्या साड्यामध्ये अडकणाऱ्या बाया सुखी कधीच होणार नाही लक्षामध्ये ठेवा त्यांना कष्टाची जाण पाहिजे सासू सासऱ्याची जाण पाहिजे आई वडिलांची जाण पाहिजे एका साडी दिवस काढले मग हिने एवढ्या साड्या घेतल्यावर भांडण होईल का नाही मग ही म्हणणं का नाही तुला कशाला एवढ्या साड्या लागतात तरी सून उलट बोलणार मग कसं होणार परत ऐका ना आमच्या आईनं भाकरी मिळाली नाही शिळ्या भाकरीचा तुकडा बांधून नेल्या दुसऱ्याच्या बांधाला खुरपाय गेली 2 रुपया 1 रुपयाने लोकांच्या बांधाला भांगललं खुरपलं आमच्या बापानं सालं घातली लोकांच्या दारामध्ये भाकरीवरती सालं घालली नुसती भाकरीवरती नुसत्या खाण्यावरती पोटावरती तुकड्यावरती आणि ही 2-2 4-4 भाकरी शिल्लक होते कुत्र्याला घालते नाश करते भाजीचा नाश करते अरे आमच्या आईला भाजी मिळत नव्हती चटणी मिरची घेतली कुठून वाळल्या मिरच्या कुठल्या त्याच्यावर तेल मिळलं नाही पाणी टाकून खाल्लं रे पाणी टाकून खाल्लं आणि तो तेलात भाजी का भाजीत तेल याचा पता नाही माणसाचं घसं एकाच नीट राहिलं नाही ही म्हणते वातावरण बदललं वातावरण कसलं बदललं घरातलं तेल बघ हिला तेलाचं प्रमाण घावा नाही एकतर हे तेल म्हणजे केमिकलचं आहे तेल घाण्यावलं खावा बाजारातलं कुठलं तेल खाऊ नका त्याच्यामुळे अटॅकचे आजार आहेत लक्षात ठेवा हो आता ते सांगायला गेलो ना कीर्तन अजून लांबच जाईल जाऊ द्या मरू द्या मग अशी भांडणं झाली हे सासू सोना सांगायचं काय कमी आहे कारण सगळ्या घरी सासू सोना माझ्या वगैरे आहेत ना त्याच्यामुळे हे काही संपणार कीर्तन नाहीये या ना त्या कारणानं भांडण झालं मग शेवटचं वाक्य असतं सुनाचा एक तर म्हातारी घरात राहील नाही तर मी घरात राहील बोल तुला कोण पाहिजे त्याची हवाच निघून जाते त्याला काय करावं तेच कळत नाही हे म्हणतो म्हातारी आता 2-4 वर्षात गेल्यावर पुन्हा मी कुठं भाकरी खायचो मग बायको म्हणते बोल तुला काय पाहिजे म्हणतो थांब उचल म्हातारी पहिली गावात घराच्या बाहेर काढ मग हे विचार करतो कुठंतरी वृद्धाश्रमात टाकावा ह्याने पुन्हा सांगलीलाच वृद्धाश्रम होतो म्हातारीला सांगलीला आणलं वृद्धाश्रमाचे 2 प्रकार आमच्यासारखे महाराज येणार कीर्तन करणार मी वृद्धाश्रम चालवतो मला दान धर्म करमा एखादी झोळी फिरणार त्यात पैसे टाकायचे मग आम्ही वृद्धाश्रम चालवणार आमचं घर बी चालवणार सगळं चालवणार आमची पोरं शिकवणार तुमच्या पैशावरती त्याच्यानंतर दुसरं वृद्धाश्रम असं असतं की त्याला तुमचं ठरवूनच असतं हे 10,000 रुपये बाबा महिन्याला द्यायचे सगळ्या सुविधा घरच्या सारख्या मिळतात अरे घरच्या सारख्या सुविधा काय मिळतात तिथं लेकराचं तोंड बघायला मिळत नाही तिथं नातवाचं तोंड बघायला मिळत नाही म्हातारपणाची अपेक्षा काय असते नको तुम्हाला तुझी ताजी भाकरी देऊ शिळा तुकडा दे पण मला दारामध्ये राहू दे नको तू तुझ्या बंगल्यामध्ये आश्रय देऊ कोपट्यामध्ये राहते छपरामध्ये राहते होसरीमध्ये राहते म्हणतात आई बाप पण तुझा सुखाचा झालेला संसार मला बघू दे एवढीच आई बापाची इच्छा असते आम्हाला काही नको तू बाळा खुशीत राहावं तू बाळा सुखात राहावं एवढीच आई बापाची इच्छा असते त्यांना तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही 2 प्रेमाचे शब्द द्या रे नको ताजी शिळी भाकर दे अरे राहिली पोराचं ते तुकडं उष्ट दे ते खायला ते तयार आहेत पण नातवंडानं आपल्या मांडीवरती खेळावं आजी आजोबा म्हणावं मिशाला धरावं गालावर हात फिरावं त्या आई बापाला जेवढा आनंद होतो ना तो स्वर्गातला आनंद असतो रे पण तोही तुम्ही त्यांच्या नशिबात येऊन देत नाही जायचं नाही त्या म्हातारीकडे आणि मग वाटोळ होतं रे अशा पद्धतीने ती म्हातारी वृद्धाश्रमामध्ये टाकली महिन्याला तो पैसे तिकडून पाठवत राहिला म्हातारी 65 वर्षाची झाली होती 70 वर्ष झालं 5 वर्ष झालं फक्त पैसे येत राहिले पोरगा आलाच नाही शेवटी म्हातारी आजारी पडली म्हातारीचं कुणीच नव्हतं आजारी पडली खाटावरती मग तिथल्या अधिकाऱ्याने फोन केला अरे तुझी आई आजारी पडली बाळा एकदा ये हे बाळा एकदा ये आईला भेटून जा आईची एवढीच इच्छा आहे की जगात आता माझी मुलगी नाही पती नाही सगळं वारले जवळचं कोणी नाही एकुलता एक मुलगा आहे तू ये मला भेट आणि मी डोळं भेटायला मोकळी झाली अरे 1 दिवस झालं 2 दिवस झालं महिना झाला पण तो पोरगा आलाच नाही लक्षात ठेवा शेवटी आईला आता शेवटी काही शरीर थकणार आहे 70 वय झालं होतं सगळं खेळून पडली अंतरुणाला आजारी होती उठता येईना फक्त मानाशी इकडे तिकडे हालत होती तिच्या शेजारी एखादी ती सेविका उभी असायची आणि तिची खाट नेमके त्या आश्रमाच्या खिडकीच्या शेजारी होती हो मग कुणीतरी यायचं त्या आश्रमात असं दार वाजवायचं धाड वाजलं की आईची नजर अशी जायची हा आला का माझा मुलगा शेजारची नजर सांगायची तुमचा मुलगा नाहीये तो तुमचा मुलगा नाही हो तो दुसरा व्यक्ती आहे अहो दिवसातून असं एकदा नाही 2दा नाही 10-12 वेळा कुणीतरी यायचं दार धड वाजायचं प्रत्येक वेळेस आईची मानवाला आला का माझा मुलगा तिला अंधुक दिसायचं फक्त मूर्ती दिसायची कोणी ते ओळखूच येत नव्हतं फक्त माणूस दिसायचा पण तो कोणी ओळखू येत नव्हता आला का माझा मुलगा अशी आईची फसगत व्हायची आई निराश व्हायची अरे रक्ताचं दूध करून ज्याला पाजलं रक्ताचं दूध करून तुझं पाजलं आईनं जपला हातावरच्या फोडाप्रमाणे पोटामध्ये असताना तुला खाऊ घातलं बाहेर आल्यावरती भुके राहून तुला चारलं तू कधी चालताना पडला त्यावेळी धक्का तिच्या काळजाला लागला आणि आता तुझ्या काळजाला काव येता होत नाही रोज फोन येत आहे तुझी आई आजारी आहे तुझी आठवण काढते तरी तो पोरगा येतच नाहीये लक्षामध्ये ठेवा
त्या खिडकी उघडी असायची. खिडकीच्या पुढे कोणाची तरी चारचाकी गाडीची भर्र आवाज यायचा. आईची नजर अशी खिडकीतनं बाहेर जायची. गाडी दिसायची. ओ आली का, माझ्या मुलाची गाडी आली का? सांगायची नर अहो ग बसा आजी, किती त्रास देता व. अहो ती दुसऱ्याची गाडी आल्यावर आम्ही तुम्हाला सांगतो दिवसातून 10-12 गाड्या यायच्या कोणाच्या तरी, पण मुलगा येतच नव्हता. असं 1 दिवस 2 दिवस नाही, रोज 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 चालत होतं. आणि शेवटी आईची मान सुद्धा हलायची बंद झाली. मनामध्ये एकच इच्छा होती, त्या उघडे डोळे पाहत होते माझा एकुलता एक मुलगा यावं, त्याला डोळे भरून पाहावं आणि एकदाच डोळे मिठावं. अधिकाऱ्यानं फोन केला, आई तुझी शेवटची घटका मोजते, तुला 20-25 वेळा फोन केला, आता तरी ये, आईची शेवटची इच्छा पूर्ण कर. पण कलियुगामध्ये आईच्या बापाच्या असून मुलगा किती लांब गेलाय. तो पोरगा आलाच नाही आणि शेवटी आईनं उघड्या डोळ्यातून जीव सोडून दिला. त्या अधिकाऱ्याने आईचे डोळे मिटले. कथा इथं संपली नाहीये, कथा इथून सुरू झाली. त्या अधिकाऱ्यानं त्या मुलाला फोन केला आणि सांगितलं, काय अरे बाळा, तुझी आई किती सिरियस होती, किती आजारी होती, तुला किती फोन केले पण तू आलाच नाही. आई गेली ना, तुझी आई गेली बाळा, आता ये हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार कर. तो पोरगा सांगतो, ओय तो पोरगा काय सांगतो ऐका ना, मी तुम्हाला महिन्याला खर्च देत होतो, तसा अंतविधीचा सगळा खर्च देतो, तुम्हीच तिकडे माती करा. एवढी भयान परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आई वडिलांची लक्षामध्ये ठेवा. हो चला असू द्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ताईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीत, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावर ते ओझे. एकदा बरं का, एकदा सगळ्यांनी आता भजन करायचं बरं का. तुम्हाला देवानं हात दिलेत बरं का. तुमचं जर कधी डोकं दुखलं ना, माझ्याकडे ऐका, हिथं एक पॉइंट आहे. हिथं फक्त 1 2 3 120 वेळा दाबायचं, डोकं जाग्यावर दुखायचं थांबतं. तुम्हाला जर कुठं किडनीमध्ये दुखत असेल तर इथं मध्ये पॉइंट आहे, किडनीमध्ये इथं दाबलं तर तुमचं किडनीचं दुखणं 2 मिनिटामध्ये थांबतं. इथं जर दाबलं तर तुमच्या डोळ्याचे विकार बरे होतात. इथं जर दाबलं तर तुमचे मूत्रविकार बरे होतात. हे सगळे शरीराला ॲक्युप्रेशर म्हणतात. म्हणून आमच्या संतांना हे सगळं माहित होतं. हे आध्यात्मिक ज्ञान आहे, ही अंधश्रद्धा नाहीये. तुम्हाला सांगतो, विठ्ठल विठ्ठल जर 10 मिनिटं रोज म्हणला तर आयुष्यात कधीच अटॅक येत नाही. विठ्ठल म्हणल्यानंतर या हृदयाचे ठोके एवढे पडतात आणि तिथलं रक्त घट झालेलं सुद्धा पाताळ होतं. तुम्हाला रक्त पाताळ व्हायची सुद्धा गोळी खावा लागत नाही. माझ्याकडे लय उपचार आहेत. लिंबाच्या पाल्याचा उपचार आहे, गाईचा उपचार आहे, कसं आहे, पण आता काही विकताना वेळ नाही. फक्त एवढंच सांगतो, म्हणून मुखाने विठ्ठलाचं नाम आणि हाताने जर टाळी केली ना, स्वर्गाचा आनंद आहे. करायचा विठोबार कुमारी श्री विठोबा